विषय मला दिलेले आहेत ते पण सांगतो तुम्हाला. श्राद्धामध्ये आहार कसा असायला पाहिजे वगैरे ते आपण जे अर्पण करतो ना आतापर्यंत विदाऊट शास्त्राशिवाय आपण अर्पण करत आलेलो आहोत, म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसं. पण हे शास्त्र जे श्राद्ध करतो ना ते श्रद्धेने करायचं असतं, पण आपल्या मनाला वाटेल तसं करायचं नसतं. ते सर्व शास्त्रोक्त असायला पाहिजे. मग ते काय काय पदार्थ त्याचं पण आपण वर्णन करू. आहाराचे जे प्रकार आहेत त्याचं पण आपण आता शास्त्राच्या द्वारे भगवद्गीतेच्या द्वारे वर्णन करू. तर पॉईंट सांगतो तुम्हाला काय काय केलं प्रभूजीने. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय की बाबा हे श्राद्ध कशासाठी करतो आपण. श्राद्ध श्रद्धेने केलेलं कार्य श्राद्ध आपल्या पितरांच्या मोक्षासाठी मुक्तीसाठी असतं. जेणेकरून समजा त्याने पहिलं सांगितलं मला आत्म्याचा प्रवास सांगा, आत्मा कसा 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 स्थलांतरित होतो. तर गरुड पुराणामध्ये सांगितलंय पहिल्यांदा जो जीवात्मा असतो भगवंताचा अंश असतो, भगवंताच्या प्रती काहीतरी अपराध केला म्हणून या भौतिक जगामध्ये येतो. समजलं ना, भगवंताचा अंश आहे, सारे जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि काही ना काही अपराध करतो भगवंताच्या प्रती म्हणून या भौतिक जगामध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर आला ना तर त्याला शरीर मिळतं, मनुष्याचं शरीर. पहिलं ब्रह्मदेवाचं शरीर मिळतं, लक्षात ठेवा. पहिलं शरीर ब्रह्मदेवाचं असतं आणि त्याच्यामध्ये पुढं करता करता त्याची तिथे कुठे काय अपराध केला काय केला तर माणसाचं शरीर मिळतं. आणि माणसाचं शरीर मिळाल्याच्या नंतर त्याने जर त्या शरीराचा दुरुपयोग केला तर मग पहिला स्थावर जंगम झाड बनतो, त्याच्यानंतर कृमी बनतो. कृमीपासून सुरुवात होते, झाडपर्यंत जन्म होतो, झाडापर्यंत विविध प्रकारची झाडं, स्थावर आणि जंगम. आणि त्याच्यानंतर प्रगती करत 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 पक्ष्यांचा जन्म होतो, नंतर प्राण्यांचा होतो, त्याच्यामध्ये गायीचा होतो, गायी बैलांचा, नंतर पुन्हा मनुष्य शरीर. आणि त्या मनुष्य शरीरामध्ये जर त्याने व्यवस्थित भगवंताने दिलेले नियत कर्तव्य आपण पालन नाही केलो आपण, म्हणजे भक्तीशी संबंधित सत्संगाचं फार महत्त्व आहे. सत्संगाशिवाय आपल्याला भक्ती कधीही कळणार नाही. आणि त्याच्यानंतर तो जीवनात आचरण करतो, भगवंताच्या आज्ञेचं पालन करतो आणि पुन्हा एकदा का भगवंताच्या धामात गेला की पुन्हा इथे जन्म नाही. तर आत्म्याचा प्रवास आहे ना तो आपण शास्त्राच्या नुसार समजून घेऊया. इथे आहे वर्णन केलेलं आहे. गुरुजीने हा विषय परवा घेतला होता, पुन्हा घेतो, सर्व भक्त उपस्थित नव्हते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आत्म्याच्या प्रवासाच्या आधी मी तुम्हाला पितर जर मुक्त झाले नाही ना तर काय अनुभव देतात ते आपण सांगूया. पितर जर आपले मुक्त झाले नाही हे कसं ओळखायचं सांगा. त्रास काय काय होते याचं सरळ सरळ गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वप्नामध्ये येतात त्याचं पण वर्णन केलं आहे. भक्तांना ही अंधश्रद्धा नाही आहे, याच्यातला अनुभव कोणी कोणी तुम्ही केला असणार. तर ह्याच्यामध्ये 10 एक पॉईंट दिलेले आहेत. गरुडजीने प्रश्न विचारला की भगवंता पिशाच योनीमध्ये राहणारे प्रेत काय काय करतात. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याचं जसं स्वरूप असतं पिशाच योनीमध्ये. पिशाच का होतं माहिती आहे का तुम्हाला. त्याचं कारण पण सांगतो की पिशाचं शरीर का व्यक्तीला प्राप्त होतं त्याचं पण कारण सांगितलंय. पण पिशाच्या नंतर त्याची काय होते गती ते सांगतो तुम्हाला. ते ना पिशाचं जर त्यांना खायला प्यायला मिळत नाही, त्यांना जर व्यवस्थित अन्न नाही मिळालं, कारण त्यांना पण भूक लागते, पण ते बनवू शकत नाही. बनवू फक्त मनुष्य शरीरामध्ये बनवू शकतात. तर मग भूक आणि ताणीने व्याकुळ होतात आणि आपल्या पूर्व घरामध्ये पुन्हा येतात. जिथे त्यांचा मृत्यू झाला, पूर्वीच्या घरात राहायचं तिथे पुन्हा येतात आणि वायुरूपी शरीर धारण करून एखाद्याच्या देहामध्ये प्रवेश करतात. आणि जर ते घरातले जर सर्व एकदम चांगल्या मार्गात असतील ना तर ते त्या देहामध्ये प्रवेश करू शकत नाही. जर भक्ती मार्गामध्ये असतील तर प्रवेश करू शकत नाही. आणि कळून पण लगेच येत नाही की त्या देहामध्ये प्रवेश केलाय कसं. आणि देहामध्ये प्रवेश केलेलं तुम्ही पण बघितलं असणार, मी पण बघितले, बरेच असे प्रकार बघितलेले आहेत. हे तर चिन्ह दिसतात आपल्याला, वेगळंच वागतात एकदम. तर घरामध्ये आपल्या वंशजांना आपले चिन्ह दाखवतात. कुणाकोणाला येतात बघा, प्रेत आपले पुत्र, आपली पत्नी, आपले बंधू बांधव यांच्याकडे जातात आणि त्यांच्या स्वप्नामध्ये कधी अश्व घोड्याचं रूप दाखवतात, कधी हत्तीचं रूप दाखवतात, कधी मनुष्याचं विकृत रूप दाखवतात स्वप्नामध्ये. समजायचं आपल्याकडे पितृदोष लागलेला आहे. हे असं दिसायला लागलं तर सर्वांना दिसत नाही असं. जो व्यक्ती झोपून उठल्याच्या नंतर ना रात्री चांगला जागेवर झोपलाय पण उठल्याच्या नंतर तिकडेच कुठेतरी डोकं असतं लांब असं एकदम कुठेतरी, समजायचं त्याला
त्याची बाधा होत आलेली आहे. म्हणजे झोपता एका ठिकाणी झोपतो आणि उठतो दुसऱ्याच ठिकाणी. म्हणजे तो एखाद्याला लोळत जातो ना ती गोष्ट वेगळी, पण कधी कधी बाबा सारखा लोळत नाही ना व्यक्ती, पण झोपतो एकीकडे आणि उठतो एकीकडे, समजायचं त्याचं त्याला त्रास आहे. एकच त्रास नाही, अजून असतात त्याला. पुढे सांगतात की स्वप्नामध्ये स्वतःला साखळीने बांधलेलं जर बघितलं आपण स्वतःला, हा, किंवा आपला कोणतरी पूर्वज मृत्यू झाला असं दिसला, आपला पूर्वज निंदनीय वेशामध्ये दिसला, किंवा आपण जेवायला बसलोय ताटावरती आणि आपला कोणतरी पूर्वचा पितर कोणतरी येऊन ताटातलं अन्न घेतलं आणि पळून जातोय असं स्वप्नामध्ये दिसला की समजायचं त्यांना भूक लागलेली आहे, आपलं आपण त्यांचं वेळेवर श्राद्ध केलं पाहिजे. हे स्वप्न यायचे मग बंद होतात. म्हणजे तहानलेला असं व्याकुळ दिसतो स्वप्नामध्ये, दुसऱ्याच्या ताटातलं अन्न दुसऱ्याच्या ताटातलं पाणी घेऊन पळून जातोय, समजायचं की आपल्याला हा दोष लागलेला आहे. जर स्वप्नामध्ये बैलावर बसलेला दिसला, बैलावर बसून कुठेतरी चाललाय, हा, आणि कुठेतरी तीर्थयात्रेला चाललाय असं स्वप्नामध्ये दिसलं तर समजायचं त्याला बाधा झालेली आहे. कधी कधी तो स्वप्नामध्ये ना आपला पूर्वज बैलांसारखा बोलतो, आवाज देतो, हंबरतो, स्वप्नामध्ये घोड्यांसारखा आवाज देतो, हा, कधी देव भूत प्रेत तथा निशाचाराचं चिन्ह दाखवतो, समजायचं आपलं पितर मुक्त झालेले नाही. हे गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. असे जर चिन्ह, असे जर स्वप्न तुम्हाला दिसायला लागले तर समजायचं हे. मग त्याच्यासाठी उपाय काय? श्राद्ध व्यवस्थित विधिवत श्राद्ध करायचं. दर वार्षिक जे श्राद्ध आहे ते टायमावर करायचं. पण त्या श्राद्धामध्ये आहार काय असलं पाहिजे? कोणता असला पाहिजे? शास्त्रयुक्त आहार पाहिजे. आता आहाराचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलंय ते सांगतो. हा, 3 प्रकारच्या आहाराचं वर्णन केलेलं आहे. कुणाला त्याच्यावरनं माणसाची ओळख होते, आहारावरून. कशावरून होते बघा, प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारी प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. हा, या प्रकारचे यज्ञ, तप आणि दान यांचे 3 प्रकार असतात. आता मी तुला त्याच्यातले भेद सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना, रस्य, स्निग्ध, स्थिर, हृदय, आहारा, सात्विक प्रिया. सत्वगुणी जे मनुष्य असतात ना, सत्वगुणी म्हणजे कसे? सात्विक प्रवृत्तीचे, जास्त भांडण तंटा नाही, शांत एकदम असतात. प्रभूजी शांतच असतात. प्रभूजी सांगत असले एकदम म्हणजे एकांतामध्ये कोणाचं जास्त म्हणजे भांडण नाही, तंटण नाही, असा एकांत प्रिय व्यक्ती आणि शांत स्वभाव, सत्वगुणी व्यक्ती. हा, त्यांचा जो आहार असतो ना, त्यांचं आयुष्य वृद्धिंगत करणारा असतो. आयुष्य चांगलं वाढतं. मग काय असतं? जीवन शुद्धी करतो त्यांचं, शक्ती, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट देणारा असतो. हा, त्याच्यामध्ये काय असतं? त्या आहारामध्ये खीर असते, शाकाहारी. थोडक्यात हा आहार शाकाहारी माणसासाठी याचं वर्णन केलेलं आहे. मग त्याने कशी बुद्धी सात्विक होते आणि भगवंताच्या प्रती त्याची निष्ठा असते. म्हणून यांचा भाऊ, प्रभूजींचा भाऊ पण काय मी बघितलं ते आपल्या त्या देवघरात असतो कधी कधी. म्हणजे ध्यान, भगवंताच्या प्रती निष्ठा आहे थोडक्यात, एकांत प्रिय. ठीक आहे. तर दुसरा रजोगुणी आहार कसला असतो? अत्यंत कडू. एखाद्याला सवय असते ना जास्तीत जास्त कडू खायचं. कटू, आम्ल, आम्ल म्हणजे अत्यंत आंबट, जास्त. अति उष्ण, अति उष्ण म्हणजे अतिशय गरम गरम असतं, म्हणजे शिजवलेलं गरम खायचं. त्या पदार्थाचा जो स्वभाव गरम, कसला कोणता स्वभाव असेल, एकदम म्हणजे जास्त तिखट, आंबट, कडू असे काही. त्याच्यामध्ये पण असे पदार्थ जे स्वभावाने गरम असतात ते पदार्थ, त्याने पित्त वाढतं माणसाला. अत्यंत तिखट, सुख आणि दाहकारक असा आहार रजोगुणी व्यक्तींना प्रिय असतो. मग ते पितृ श्राद्धामध्ये असलाच आहार त्यांना आवडणारा देतात आपल्या पितरांना. जे स्वतःला आवडतं ना ते देतात, पण पितरांना कोणता पाहिजे? हा, शास्त्रीय आहार पाहिजे त्यांना, जो शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, मनुसंहितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तो आहार आपल्या पितरांना प्रिय असतो. आपल्याला आवडतं म्हणून त्यांना द्यायचं नाही. हा, काहीतरी आपल्याला काय आवडतं? बाबा माझ्या पूर्वजांना पूर्वी त्याला चांगला म्हणजे किंवा अजून माझ्या पूर्वजांना चांगला शेंगटा आवडायचा, थोडक्यात असं बोलतो की, तर मग त्यांना द्यायला पाहिजे. तर शास्त्रात सांगितलंय त्यांना प्रिय आहार द्यायचा. पण आता त्यांचं शरीर बदललेलं आहे. आता शरीर राहिलंय ते मनुष्य शरीर नाही, त्याचा देह आता वेगळा झालेला आहे.
त्याला आता सूक्ष्म शरीर मिळाले, त्याला पिंडच शरीर मिळालं. कोणतं? पिंडापासून. पिंड बनवतो ना आपण 10 दिवस, 10 दिवसात त्यांचं पिंडच शरीर बनतं. पहिल्या पिंडापासून ग्रीवा बनते. हे असं वर्णन केलं आहे की पहिल्या दिवसाचं पिंडदान, दुसऱ्या दिवसाचं पिंडदान आपल्याकडं डायरेक्ट 10व्या दिवशी बनवतात. ॲक्च्युली प्रत्येक दिवसाचा पिंड असतो, बनवायचा नियम असतो. पहिले 6 प्रकारचे पिंड बनवतात. पहिल्याच दिवशी 6 बनवायचे असतात आणि नंतर पहिल्या दिवसापासून परत 10 दिवसापर्यंत असे 10 पिंड असतात. म्हणजे आपण सर्व दशक्रिया विधीच्या दिवशी सर्वच बनवतो, एकदम 16 पिंड आपल्याकडे बनवतो. पण नियमानुसार पहिल्या दिवशी असतो खरा म्हणजे 6 पिंड. एक घरात असतो, एक मृत्यूच्या ठिकाणी असतो, एक दरवाजावरती असतो आणि दरवाजाच्या बाहेर आंघोळ घालताना तिथे असतो, नंतर तिठ्यावरती असतो बाहेर. म्हणजे आपण जेव्हा घेऊन जातो ना तो तिठ्यावर उतरायला लागतो, तिथे पण एक पिंड असतो. नंतर स्मशानात जिथे प्रेत उतरवतो ना आपलं बॉडी, डेड बॉडी, तिथे असतो. आणि एक वरती सरणावर ठेवतो ना तिथे एक पिंड असतं. असे 6 पिंड पहिले द्यायला लागतात. त्याने ते शुद्ध होऊन जातं. त्याला भूत प्रेत पिशाच त्याला त्रास देत नाही त्या बॉडीला. हां, आणि त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर तो दिवा लावायचा वगैरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला. आणि त्यावेळी पण घरी आल्याच्या नंतर एक पिंड द्यायला लागतो परत, 7वा त्या दिवशी असतो. त्या पिंडाने त्याचं डोकं बनतं. दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने असं होत होत त्याचं पूर्ण शरीर 10 दिवशी बनतं. पहिलं शरीर जळून भस्म झालंय किंवा त्याला ते गेलं, देह त्याग केलाय त्याने आत्म्याने. मग तो शरीर त्याला भूक लागते 10व्या दिवशी. मग 11व्या दिवशीचं आणि एकोदिष्ट श्राद्ध असतं. 11व्या दिवशीचं आणि 12व्या दिवशी आपण करतो ना, त्या 2 दिवशी तो चांगलं पोटभर जेवतो. आपल्या घरात असलेला तोच आपला पूर्वज. कारण 13 दिवस त्याला घरात राहावं लागतं. 13व्या दिवशी गरुड पुराण झाल्याच्या नंतर त्याला घेऊन जातं. हे ह्या गरुड पुराणामध्ये लिहिलं आहे. म्हणून ज्या दिवशी मृत्यू झाला ना त्या दिवसापासूनच 13व्या दिवसापर्यंत गरुड पुराण झालं पाहिजे. जसं आता आमच्या इकडे गोरे प्रभूंच्या घरी, अनंत भक्ती प्रभूंच्या घरी 13च्या 13 दिवस गरुड पुराण झालं. आणि हे आज्ञा आहे गरुड पुराणाची. समजा गरुड पुराण नसेल तुमच्याकडे तर भगवद्गीतेचा 7वा अध्याय, ते नसेल तर श्रीमद भागवत, हे मात्र केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर रजोगुणी व्यक्ती आहेत ना त्यांना आंबट, कडू, तिखट हे पदार्थ असले पाहिजेत, पण अति उग्र स्वरूपात नसावे. आंबट तर असायलाच पाहिजे, पण अति आंबट नसावे, अति कडू नाही पाहिजे. थोड्या प्रमाणात मिक्स करून खायला. पण त्यांना काही जणांना जास्त म्हणजे समजा चांगली डाळ दिली, चांगली अशी त्याच्यावर तूप टाकलेलं आहे आणि डाळ घालते एकदम मस्त सात्विक पदार्थ. ते काय करते, मसाला आणते लाल एकदम, त्याच्यावर टाकणार, काढवणार, जरा जास्त मीठ टाकणार आणि खाणार. तेव्हा त्यांची भूक भागणार, तोपर्यंत नाही भागणार. म्हणजे हे झालं राजसिक पदार्थ. ठीक आहे, असंच काही जण असतं. तर असा आहार मनुष्याला दुःख देतो. काय देतो? कुठेतरी पित्त वाढणार, पित्त वाढणार तर मग वेगळा आजार होणार. पित्त आल्यावर मग झोप कमी होणार है ना. पित्त वाढल्यावर झोप येत नाही लवकर. मग पित्त वाढणार, शोक वाढणार, त्याला विविध प्रकारच्या व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो असा आहार. म्हणून पहिल्या प्रकारचा सात्विक आहार मनुष्याने ग्रहण केला पाहिजे. सात्विक आहारामध्ये नुसतं सात्विक आहार म्हटलं तर घोडा पण खातो. घोडा गवत खातो ना, तो थोडी मांसाहारी आहे. घोडा खातो, हत्ती खातो. पण मनुष्याने कसला आहार खाल्ला पाहिजे? भगवंताला दाखवलेला, नैवेद्य केलेला असा आहार. कारण ठीक आहे शाकाहारी सर्वजण आहेत, बऱ्याचपैकी जण आहेत, परंतु भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय आपण तो खायचा नाही. एक मनुष्याने नियम ठेवायचा, भगवंताच्या ताटामध्ये आहे ना तेच मी खाणार, दिलेलं भगवंताला अर्पण केलं. म्हणजे दुसरं खायचा प्रश्नच येत नाही. नाहीतर देवाचा वेगळा आणि माझा वेगळा असं नाही. देवाला दिलाय ना तोच प्रसाद रूपाने आपण सर्वांनी खायचा. मग बघा मती कशी चांगली होते, एकदम बुद्धिष्ट होतो. यातायामम गत रसम, काय म्हटलं? यातायामम गत रसम पूर्ती पर्युषितम च यत उच्चिष्टम अपि च मेध्यम भोजनम तामस प्रिय. 3 तासापेक्षा अधिक कालावधीचं. आता आपण ऑफिसला जाणाऱ्यांना आपण काय करू शकत नाही. 3 तासात सकाळी बनवणार चपाती भाकरी, तर दुपारी खायपर्यंत 4-5 तास झालेले असतात. त्याला आता आपण काय बोलूच शकत नाही. पण घरामध्ये आहोत आपण तर म्हणतात 3 तासापूर्वी शिजवलेलं अन्न खाऊ नये. पण हा नियम सहसा सर्वांना लागू पण करता येत नाही भक्तांनो. आता कंडिशनच अशी आहे. घरचा व्यक्ती सकाळी जाणार 9 वाजता, 9 वाजेपर्यंत निघतो किंवा 8:30ला निघतो, दुपारी 1:30 वाजता जेवणार तो. आता काय मजबुरी आहे.
ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांची, त्याला काय पर्यायच नाही, आपण काय बोलू शकत नाही. पण शास्त्र सांगते 3 तास आता बनवलं ना तर ते अर्ध्या 1 तासात आपण जेवलं पाहिजे, 3 तासामध्ये जेवलं पाहिजे. त्यांना 3 तासाच्या पुढे त्याच्यात बॅक्टेरिया चालू होतात. हां, तर 3 तासापूर्वी अधिक काळापूर्वी शिजवलेले बेचव नासलेलं म्हणजे काय, खराब झालेलं, पण त्याला गरम करून खातात काय काय रात्रीचं. दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असतं. मग ह्याचा परिणाम काय होतो बॉडीवरती? हे तर राजगुरू ह्याने काय होतं, पहिली गोष्ट हे खाणारा व्यक्ती भगवंताला विसरायला लागतो. पहिली गोष्ट, कारण भगवंत काय आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझं कर्तव्य कर्म काय आहे, मला भगवंताने हे मनुष्य शरीर दिलं आहे, त्याचा मी माझं हे नियत कर्तव्य करता करता मी आध्यात्मिक कार्य काय केलं पाहिजे, हे ह्याची सारा विवेक बुद्धी राहत नाही मनुष्याला. म्हणून हे आहार आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या पितरांना अजिबात नसावा. पितरांमध्ये मांसाचा प्रकार तिथीला करतात, चांगली एवढी बारीक बारीक बोटी करतात त्यांच्यासाठी. बघितलं ना तुम्ही, हे कुठं अरे बंदच होत नाही, किती डोकं आपतात, ते आपल्याच पद्धतीने करणार. पण भक्तांनो, मनाचं मन कसं आहे ना, हे मन म्हणा भगवंत सांगतात, हे मन ना माझ्यामध्ये तू लाव, मन मनामध्ये बघतो मध्याजी माम नमस्करू, माझ्यामध्ये लाव, मी सांगतो ते ऐक. मी नाही तर तू मनाचं ऐकशील ना तर मग ते कोण होशील, मनाचं ऐकतो तो माकडासारखा राहतो. माकडासारखा म्हणजे कसा असतो, माकड कुठं ह्या झाडावर कुठं त्या झाडावर, तसं तो आपल्या जीवनामध्ये चंचल होऊन जातो व्यक्ती, त्याला समजत नाही, स्थिर राहत नाही. म्हणून आहार सात्विकच असला पाहिजे. आणि सात्विक आहार थोडक्यात समजायचा असेल तर भगवंतांना अर्पण केलेला आहार. आमच्यामध्ये काही लोक म्हणतात ना, आज गुरुवार आहे ना, आमच्याकडे आज आम्ही घाण मसर खात नाही. काय बोलतात, आम्ही घाण मसर खात नाही, हा शब्द तिकडे आमच्या समाजामध्ये जास्त प्रयोग आहे. आजच्या दिवशी ना, आजच्या दिवशी आम्ही घाण मसर खात नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही घाण खातो. म्हणजे त्यांना माहिती आहे की घाण आहे तरी पण खायची. मग एवढी तरी बुद्धी असते, पण ती खाता राहते, बुद्धी काय होते, भ्रष्ट होऊन जाते. म्हणून आहार सात्विक असायला पाहिजे. पितरांना खीर द्यायची, त्यांना श्रीखंड द्यायचं, त्यांना पुरी द्यायची, त्यांना डाळ भात, त्या डाळीमध्ये जास्तीत जास्त मसूर डाळ वापरायची नसते अजिबात, गाजर वगैरे नसतं. बाकी तुम्ही सात्विक पदार्थ कोणतेही, आणि ते मग ते पितर एकदम आनंदाने ग्रहण करतात आणि संतुष्ट होतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हां, तर हे मी आहाराच्या विषयी सांगितलं. तर नुसतं बघा, आपण आहार दिला, पण तो आहार कसा द्यायचा असतो पितरांना बघा. पहिला भगवंतांच्या समोर द्यायचा. कुणाला? पहिला प्लेट काढायचं, चांगलं एकदम भरून एकदम भगवंताला अर्पण करायचं. नंतर भगवंतांना अर्पण झालं की ते प्लेट आपण 15 मिनिटांनी काढलं बाहेर, की त्यातला जो पदार्थ आहे ना पानावर ठेवायचं आणि पितरांच्या फोटो समोर द्यायचं. बरोबर, त्यातलंच काढायचं, वैष्णवांना द्यायचं सर्वांना भगवंताच्या प्लेटमधलं. हां, आणि जी मग नंतर पितरांना दिली ती आपण बाहेर ठेवलं वाढीत. बरोबर, बाहेर घेऊन गेलो. त्याच भगवंताच्या प्लेटमधून तुळस असली तरी चालते, कारण पहिले भगवंतांना आपण तुळस अर्पण केलंय. पण नियम असा नाही करायचा, पितरांना दिलं आणि तोच पितरांचा प्लेट देवारात घेऊन जायचा नाही, चुकून पण. हां, त्यात म्हणजे सांगितलं, कांदा त्याच्यामध्ये नाही पाहिजे, लसूण नाही पाहिजे, त्याच्यामध्ये पडवल नाही त्या दिवशी पाहिजे. हा, कांदा, लसूण, पडवल, गाजर आणि मसूर डाळ हे पितरांच्या जेवणात चालत नाही. हिंग पण नाही पाहिजे. हा, हिंग, हा, हिंग पण नाही. हा, अजून आहेत नाव ते, उडीद डाळ पण नाही. उडीद डाळ खरं म्हणजे वांगा पण चालत नाही. उडीद डाळ पण नाही. उडीद डाळ पण चालत नाही पितरांच्या जेवणामध्ये. टोमॅटो चालतो. हा, कांदा वांदा करतो, कांदा नाही चालत, लसूण नाहीच चालत त्याच्यामध्ये, कारण आपण विष्णूंना अर्पण केला ना, भगवान विष्णूंना अर्पण केला. मग या साध्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि वर्षानुवर्ष करत असतो, आणि ते बिचारे ते जे अन्न आहे ना हवेतच विरून जातं. जे जायला पाहिजे ना पितरांकडे ते पोचत नाही, आणि त्यांच्याकडे पोचलं नाही ना की मग तो पितृदोष होतो. म्हणजे ते उपाशी म्हणजे पितृदोष हो. ते उपाशी बघा, आता समजा 4 दिवस उपाशी आहे, पोटात काय गेलं नाही, त्याच्या समोर सांगितलं चल भगवद्गीता ऐक, मी सांगतो भागवतम, तो ऐकणार आहे. तो ऐकलं, पहिलं माझ्या पोटात दे, शांत होतो, स्थिर स्थावर होतो, नंतर तुम्ही सांगाल ते ऐकेल.
पण पोटातच काही नाही, आधी काय बोलतात पोटोबा, ते खोटं नाही आहे, नंतर विठोबा. कारण पोटातच नाही तर काय भगवंताविषयी ऐकणार आहे. तसे आपले पितर त्यांची विधिवत पहिले तर 16 श्राद्ध पण व्यवस्थित करत नाही. त्यामुळे त्यांचं ते शरीर बनता बनता वेळ लागतो. त्याच्यानंतर ते 13 दिवस काय होतं ते सांगतो आता भक्तांनो पुन्हा. गरुड़ पुराण झाल्याच्या नंतर श्राद्ध कृत्य एवं गरुड़ पुराण के श्रवण के अनंतर वह जीव तुम्हारे द्वारा पकड़े गए सर्प के समान यमदूत के द्वारा पकड़ लिया जाता है. इथून सुरुवात सांगतात की 13व्या दिवसाचं कृत्य झालं, 12 दिवशी आपण पूर्ण केलं. काही जण 12व्या दिवशी पण करत नाही. एखादा मुलगा फॉरेनला असला तर बोलतात तुमचं तिकडे करा, आम्हाला येता येणार नाही आता, है ना. ज्या आई वडिलांनी जन्म आउट ऑफ इंडियाला आहे समजा, तो त्याला तिकीट मिळत नाही, काय मिळत नाही, अशा व्यक्तीने काय करायचं, माझी सुट्टी नोकरीला प्रॉब्लेम, नोकरी सोडून द्या पण आई वडिलांसाठी यायला पाहिजे. कारण त्या आई वडिलांनी तुम्हाला शिक्षण दिलं, तुम्हाला आउट ऑफ कुठेतरी देशात पाठवलं, त्यांच्या परम कर्तव्य असतं आपलं की त्यांचं हे जे मृत्यूच्या नंतरचं कार्य त्या पुत्रानेच केलं पाहिजे. मग नोकरीसाठी तो कार्य करत नाही, असे खूप प्रभूजी प्रकार घडलेले आहेत की ते करून घ्या तिकडच्या तिकडं, आम्हाला सुट्टी मिळत नाही. काय त्याच्यासारखा नालायक पुत्र नाही कोणी, जो आपलं म्हणजे बघा, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, 9 महिने गर्भामध्ये ठेवलं आणि त्यांना जेव्हा खरी गरज असते तेव्हा नसतात त्यांच्या कामासाठी. आता तो मुलगा किती रडतो, तो 5 महिन्यापर्यंत नुसता रात्रभर, जो सर्वांना माहिती आहे, तो रात्रभर एखादा असतो शांत असतो, पण एखादा रात्रभर रडत असतो 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत. मग दिवसात झोप मिळत नाही. मग असे 9 महिने काढायचे असतात. नंतर त्याचं शाळेत तो मोठा होईपर्यंत, त्यात परत दुसरा मुलगा झाला, परत ती पिढाच असते, पण ते आनंदाने स्वीकार करतात का पुत्र झाला म्हणून, ठीक आहे. पण एवढं सहन करता करता त्यांचे 50 वर्ष निघून जातात, ह्याच्यात जातात ना. मग एवढं त्याने आपल्या मुलांसाठी केलं आणि बोलतात, मुलं बोलणार केलंच म्हणून काय झालं, तुमचं कर्तव्य होतं बोलतात ना. त्या मुलाला एवढं पाप लागतं ना या शब्दावरती, एवढं पाप लागतं ना. कारण बोलायला सोपं असतं ते, पण त्यांनी त्यामागे काय केलेलं आहे आई वडिलांनी ते विसरून जातात. मग आता समजा जिवंतपणी नाही केलं, चला जिवंतपणी काय केलं नाही, लग्न केलं, त्या आपल्या बायकोबरोबर तो रमला, अनाथ आश्रमात टाकतात. किती प्रकार भारतात सर्वात अनाथ आश्रम हिंदू धर्मात आहेत. अनाथ आश्रम कशामध्ये आहेत, हिंदू धर्मात जास्त अनाथ आश्रम आहेत. की जसे प्रभूजी आता खोकले ना, तसे खोकत राहतात म्हातारे, सारख्या खोकतोय नुसतं, इकडे ढरकायला टाकतोय, तिकडे टाकतोय, त्याला कुठेतरी बाहेर नाही तर मी घरात राहणार, माझ्या माहेरी जाणार. आणि मग तो लालचावलेला असतो, गाडी जसा गाडविनीच्या मागे गाडव जातो आणि गाडवी लाथ मारत राहते ना, तसा लाल घालत असतो आपल्या बायकोच्या पाठी. आज परिस्थिती अशी आहे आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांना टाकतो अनाथ आश्रमामध्ये. पाहिजे तर तुम्ही वृंदावनला आता बघा, तिथे अनिरुद्ध आचार्यांच्या महाराजांच्या आश्रमामध्ये कितीतरी बिचारे म्हातारे, आणि बाहेर तिकडे तुम्ही कुठच्याही मंदिरात जा, बाहेर बसलेले असतात म्हातारे, भिक्षा मागत असतात. ह्या कशाला आलेल्या, घरच्याने पाठवलंय त्यांना असं. आणि त्यात त्यांची पण चूक आहे कारण त्याने आपल्या मुलांना कधी सत्संगात बसवलं नाही. जर सत्संगात नाही बसवलं तर काय करतात, नाही अभ्यास करते, सत्संग राहून दे. तो अभ्यास असा करतो की आई वडिलांनाच विसरून जातो. मग त्या तरी अभ्यासाचा काय उपयोग आहे सांगा. मग सत्संग नको. आता आपल्या ह्याच्यामध्ये एक चांगला योग्य पुत्र आहे, यांना प्राप्त झाले, दोन्ही पण राम लक्ष्मण आहेत. हे दोघे राम लक्ष्मण असे पुत्र व्हायला संत तुकाराम महाराज आमचे आनंद भक्ती प्रभू कायम एक श्लोक बोलतात, माहिती आहे कोणता, आपली हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. काय म्हणतात की माझं एवढं थोर भाग्य आहे, त्या भक्तांची माझ्या हातून सेवा घडू दे, ज्यांच्या घरामध्ये असा धार्मिक पुत्र कन्या उत्पन्न झालेले आहेत, जे नित्यप्रती श्रीमद भागवत श्रवण करतात. आणि जो श्रीमद भागवत श्रवण करतो, जो सत्संगात बसतो, तो कधीही आपल्या आई वडिलांची अवहेलना करू शकत नाही. झालं तरी माझ्या तुम्ही जिथे पण जावा, सत्संगात प्रॉपर सत्संगामध्ये बसलेला व्यक्ती ना आपल्या आई वडिलांना कधीही तो हीन वागणूक देणारच नाही. भले त्याच्या पत्नीने त्याला किती त्रास देऊ, नाही, तो बरोबर आपलेच दात आणि आपलेच ओठ,
तो बिचारा टेन्शन मध्ये राहील, पण दोघांना त्रास देणार नाही, नाही पत्नीला देणार, नाही बायको आपल्या आई वडिलांना देणार. कारण त्याला सत्संगामध्ये कळतं बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोयी. बिना सत्संगाशिवाय विवेक बुद्धी आपली वाढत नाही. आणि सत्संग भगवंताच्या कृपेशिवाय मिळतो. सत्संग कशामुळे मिळतो? भगवंतांच्या कृपेमुळे. आणि सत्संगामध्ये एखादा बसत नसेल तर भगवंताची कृपा नाही, निश्चितच नाही. काय बोलतो, आम्ही हात जोडतो, झालं. हात जोडून नाही होत, भगवंतांनी सांगितलेलं करावं लागतं. आणि भगवंत सांगतात, जर माझी प्राप्ती करायची असेल ना, भक्ती भक्त संग अनुजायचे. माझी प्राप्ती भक्तांशिवाय ना, भक्तांशिवाय. भगत नाही, नाही तर भगतावर जावं ते तुम्हाला ते नको. आम्हाला इथे आम्हाला भगवंताला भक्ती आणि भगत, ऍक्च्युली तो भगत शब्द ना हा योग्य शब्द आहे, पण गुजरातमध्ये एका शुद्ध भक्ताला भगत म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा करणारा भगत म्हणतात. हे करणी बाधा जे प्रकार आहेत, जारण मारण उच्चाटन वशीकरण, ह्याला भगत इकडे म्हणतात. आणि गुजरातमध्ये भगत शब्दाला एका शुद्ध भक्ताला भगत बोलतात. देशाप्रमाणे राज्याप्रमाणे शब्द असतात. तर आपण शुद्ध भक्ती काय केली पाहिजे, केलीच पाहिजे. आणि ही भक्ती भगवंताच्या कृपेशिवाय होणारच नाही. सत्संगाचं एवढं महात्म्य आहे. आणि ज्या सत्संगामध्ये श्रीमद भागवत नसेल ना, तर तो सत्संगच नाही. लक्षात ठेवा, 2 ग्रंथ असायला पाहिजे, गीता आणि भागवत. हे 2 ग्रंथ सोडून जर सत्संग होत असेल तर किंवा रामायण महाभारत, पण मेन प्रमुख कलियुगासाठी गीता आणि भागवत. संत तुकाराम महाराजांनी 2 ग्रंथांचे सांगितले, कारण एवढे ग्रंथ वाचू शकत नाही आपण. नित्यपाठामध्ये गीता आणि भागवत, डेली 1 श्लोक भगवद्गीतेचा आणि 1 श्लोक भागवतांचा वाचला, तुमचा नित्य नियम पूर्ण झाला. आणि मग तुम्हाला दिलेली साधना, आपल्याला जी तुम्हाला 16 माळा जप दिलाय, तो 16 माळा बस आपल्या जागेवरती एका जागेवर बसून जप केला. शक्य नसेल तर कसं तरी केला, पण 16 माळा करायचं तुम्ही एका जागेवरती, एकदम चांगलंच आहे. भगवंताची आरती पूजा केली झाल्याच्यानंतर तुळशीला पाणी घातलं, तुळशीला म्हणजे तुळशीची पूजा केली. तुळशीची पूजा केल्याच्या नंतर तुम्ही 1 श्लोक भागवतांचा वाचा आणि आपल्या नित्य कार्याला लागा नामजप झाल्याच्या नंतर. ही आपल्याला साधना पद्धती दिलेली आहे. आणि ही साधना पद्धती प्रत्येक संप्रदायामध्ये असते, नुसती पूजा नसते. काय जण नुसती पूजा करतात, पण पूजा ही करतो हे कशातून कळलं सांगा. आपण जी पूजा करतो ना, हे कोणत्या ग्रंथात दिलेली आहे? आपल्या म्हणजे शास्त्रात दिलेले आहे. श्रीमद भागवत मध्ये पण दिलेले आहे. 12-11 स्कंदामध्ये उद्धवाला सांगतात पूजा माझी कशी केली पाहिजे. माझी मूर्ती किती प्रकारची असते? 8 प्रकारच्या मूर्ती असतात. किती असतात? त्यातली तुम्ही कुठची एक ही करू शकता. कधी वाळूची मूर्ती असते, फक्त त्या भागवत मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही दिली. प्लास्टर ऑफ पॅरिसचं नाव नाही घेतलंय. आणि त्या मूर्तीची पूजा ट्रकात घ्या आणि समुद्रात फेकून द्या असं नाही सांगितलंय. गणपतीची मूर्ती फेकतात ना, किती हिंदू धर्माचा अवहेलना करतात. गणपती चाललेत आणि जाताना आरती चालू पाहिजे ना, ते गणपती चाललेत नाचतात, माझा नवीन पोपट हे गणपतीच्या आरतीत हे चालतं. आम्ही परवा मुंबईला बघितलं, आलो वृंदावनवरून. मी शेवटचा दिवस अनंत चतुर्थीचा दिवस होता, त्या दिवशी आलो आणि दिव्याला आणि पुढे चाललेत. अरे फालतू गाणी. तो गाणं कुठचा गदर पिक्चर मधला जोरात चालू होता. मैं निकला रस्ते पे, गणपती निकले रस्ते पे. खरोखर हाच गाणं. तर आता विचार करा, आपल्या हिंदू धर्माची अशी गत झाली की कारण हे सत्संगामध्ये बसत नाही. किती 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 महत्वाचं आहे सत्संगामध्ये. बिनु सत्संग नको बंद करा, जास्त थंडी लागते. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोयी. बिना सत्संगाशिवाय आपली विवेक बुद्धी जागृत होणारच नाही. त्यासाठी सारखं नसलं तरी महिन्यातून एकदा तरी सत्संगाला जायला पाहिजे. बिना सत्संगाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. सत्संगामध्ये पहिलंच सांगितलंय, जर भगवंतांना या नेत्राने पाहायचं असेल ना, किंवा जर अनुभूती जरी करायची असेल, तर पहिली मनामध्ये काय असायला लागते? श्रद्धा. काय असायला लागते? श्रद्धा असायला लागते. पहिली गोष्ट श्रद्धा. श्रद्धेच्या नंतर दुसरा स्टेप काय माहिती आहे का? कुणी जर विचारलं, अच्छा तुम्ही भगवंतांना बघितलात का, मग काय उत्तर देणार आपण? जसं बोलतात, काय तिकडे सत्संगामध्ये जाऊन त्यांनी बघितलंय का भगवंताला?
आपण विचारायचं. एक एक विद्यार्थी मला विचारत होता की माझे शिक्षक बोलतात भगवंतांना बघितलेलं नाही आणि बघितल्याशिवाय तुम्ही कसं राम 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 करत राहता. मग विद्यार्थ्याला म्हटलं तुमच्या शिक्षकाने विचारलं तुम्ही हवा बघितली का? हां, कशी दिसते ना अशी पांढरी पांढरी? होय, हवा दिसते का? मग हवा आहे की नाही? समजा दुधामध्ये तूप बघितलंय का? पण ते तूप कुठून येतं? पण त्याला प्रोसेस करावं लागते ना, त्याला गरम करावं लागतं, नंतर थोडं दही टाकावं लागतं, रात्रभर 6-7 तास ठेवावं लागतं, त्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर त्याला घुसलावं लागतं, घुसवल्याच्या नंतर वरती लोणी आहे ना पाणी टाकावं लागतं परत, त्याच्यानंतर म्हणजे ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर वरती अशा बर्फ टाकला की लगेच जमा होणार ते. आणि सकाळी पहाटे केलं तर लवकर जमा होतं, दुपारी केलं तर होत नाही आहे ना. बघा तुम्ही प्रयोग करून. आणि दुपारी केलं तर बर्फ टाकायला लागतं. सकाळी बर्फ नसला पहाटे तरी होतं जमा. हां, त्याच्यानंतर त्यातलं पाणी टाकायचं, काढून काढून चांगलं एकदम मंद आचेवर ठेवलं की तूप चांगलं येतं, जास्त काळं काळं येत नाही, पिवळं पिवळं येतं. आणि मी तूप बनवतो ना, मला माहिती आहे त्याचं प्रोसेस असं. तर त्याच्यासाठी दुधात तूप असतं, परंतु त्याला एक पद्धतीने जावं लागतं. ऊसामध्ये साखर असते, कुणाला खाताना दिसते? ऊस खाताना लागते. भागवतमध्ये सांगितले ऊसातली साखर करण्यासाठी काय करायला लागतं, त्या प्रोसेसमधून जायला लागतं, तेव्हा साखर बनते. तसंच भगवंतांना जर आपल्याला साक्षात्कार करायचा असेल ना तर 9 पद्धती आहेत. किती आहेत? 9 पायऱ्या आहेत. 9 पायऱ्या चढत चढत जावं लागतात. डायरेक्ट पहिल्या पायऱ्या 9व्या पायऱ्यावर उडी मारणार आहे का कोणी? नाही. पहिल्या पायरीला म्हटलंय श्रद्धा. काय म्हटलंय? श्रद्धा. श्रद्धा मनात जागृत झाल्याच्या नंतर काय करायला लागतं? सत्संग. काय म्हणतात? त्याचं नाव आहे साधू संघ. साधू संघ म्हणजे संतांचा संघ. मग संतांचा शोध घ्यावा लागतो. तर संतांच्या नावाखाली असंच संत पण आहेत खूप. मग तो योग्य संत हा कसा ओळखायचा? जसं काल एकाने प्रश्न विचारलं, मी बाळू मामांकडे जातो, मी स्वामी समर्थांकडे जातो, मी ह्यांच्याकडे जातो, मी त्यांच्याकडे जातो, पण अजून मला काय ते मी एकदा माझ्यावर संकट आलं की मी बाळू मामांचा जप करतो, मी ह्यांचा जप करतो, मी त्यांचा जप करतो, मी त्यांचा. अरे निष्ठा तर एकावर ठेवायची ना. बाळू मामाच करा ना, 17 जण कशाला है ना. आणि बाळू मामाने काय केलं हे बघा ना तुम्ही. बाळू मामाने काय केलं? कुणाचा जप केला? विठ्ठलाचा जप केला. बाळूमामानं देव करून टाकलं तर कसं होईल सांगा तुम्ही? बाळूमामा संत होऊन गेले ना. आणि कोणताही संत स्वतःला देव समजत नाही. कोणताही संत काय म्हणतो, मी त्या देवाचा भक्त आहे, पांडुरंगाचा भक्त. मग त्यांनी जी पद्धत दिली ती करायची की त्याने त्याचा जप करत राहायचा असे. तर मग स्वामी समर्थ आहेत, हे आहेत, सर्व आहेत, ते आपापल्या जागेवर योग्य आहेत, ठीक आहे, आपल्याला कोणाची निंदा करायची नाही. परंतु आपली एकावर निष्ठा ठेवायला नको का? एकावरती निष्ठा असायला पाहिजे. तर हे सर्व साधू संघामध्येच कळतं. जिथे गीता आणि भागवत ह्याचा सत्संग होतो तिथेच कळणार. कारण ही पद्धत भगवंताने दिलेली आहे आणि भगवंताने दिली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसते. साधू संघ झाल्याच्या नंतर काय होतं, म्हणजे संतांचा संघ झाल्याच्या नंतर काय होतं? श्रद्धा, साधू संघ. तिसरी स्टेप आहे, तिसरी पायरी, त्याला बोलतात भजन क्रिया. काय बोलतात? भजन क्रिया. म्हणजे बाबा हे संत आपले असंच काय गळ्यामध्ये माळ घालून फिरतात, काहीतरी याच्या मागे रहस्य आहे ना. किंवा काही जण बोलतात दाखवायचं म्हणून दाखवतात, एवढा मोठा मोठा टिळा लावून जातात आहे ना, बोलतात काही जण. अरे पण ते टिळा लावतात त्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे की नाही. तर ते साधूंच्या म्हणजे संतांच्या संगतीमध्ये कळतं की बाबा हा तिलक का लावला आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ काय आहे, त्याने असं पेट किंवा असं सात्विक वस्त्र का त्याने घातलेले आहेत आणि ते कीर्तन का करत आहेत, ते का जप करत बसतात, काहीतरी त्याच्या मागचं रहस्य आहे ना. तर ते केल्याच्या नंतर त्यांना काय लाभ होतो हे आपण साधू संघामध्ये आपल्याला कळतं. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर काय? भजन क्रिया. मग बाबा हे कशासाठी करतात? तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागेल? तर नित्यप्रती भगवंताच्या नामाचा जप करावा लागणार. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. जसं शाळेत गेल्याच्या नंतर शाळेतल्या मुलांना गणवेश असतो आहे ना, गणवेश असतो ना, तसं वैष्णवांचा हा गणवेश आहे, शुद्ध सात्विक. हे जे वस्त्र आहेत ना, किंवा मंदिरात जाताना अशी हाफ पॅन्टवर कोण जातो का असं मंदिर गेल्याच्या नंतर, पूर्वीचे कुठचंही मंदिर असो, गावाचं मंदिर असो, तुमच्या देवीचं मंदिर असो, मंदिरात गेल्याच्या नंतर सात्विक म्हणजे साडी वगैरे वस्त्र नेसून असं, म्हणजे इकडं फाटलेलं तिकडं फाटलेलं असं घालून जात नाही ना, व्यवस्थित जातात, मंदिरात जातोय. तसं हे वस्त्र आहेत ना, हे
कशासाठी तो मंदिरात जाण्यासाठी एक सात्विक भावना असली पाहिजे मंदिरात जाताना. म्हणून ते वस्त्र असतात. त्याच्यानंतर एकादशीचं पालन करणे, एकादशीचं पालन केल्याच्या नंतर श्रीहरी प्रसन्न होतात. त्याला बोलतात भजन क्रिया. सकाळी लवकर उठायचं, जप करायचं, भगवंताची आरती करायची, आरती करून झाल्याच्या नंतर गीता भागवतचं श्रवण करायचं आणि वैष्णवांचा संग करायचं. ही भजन क्रिया ही झाली तिसरी स्टेप. चौथी स्टेप कोणती माहिती आहे का? श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, त्याच्यानंतर होते अनर्थ निवृत्ती. अनर्थ म्हणजे हळूहळू ना आपले जे विगत पाप कर्म आहेत ना ते हळूहळू दूर व्हायला लागतात. जसं आता एका माताजीचं मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज म्हणजे गर्भपात झाला. तर त्याने मला प्रश्न विचारला की कशामुळे झाला असेल. तर कारणं अनेक असतात, पण शास्त्रामध्ये 4 कारणं सांगितले आणि गरुडपुराणात तर सरळ सरळ कारण दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतोच. 5 नंबर पण आहे. कधी कधी असा गर्भपात होतो ना, त्याचं कारण 526 कारण सांगतो तुम्हाला. सरळ सरळ काय होतं ते. बघा, जर आपले पितर, प्रभूजीने मला सांगितलं होतं की हे पण सांगा, जर आपले पितर संतुष्ट नाही झाले तर ते काय काय करतात. स्वप्नामध्ये येतात ते मी सांगितलं. पुढे काय काय होतं बघा. गरुडाने प्रश्न विचारला भगवंतांना की पहिलं श्रीकृष्ण भगवंत सांगतात की हे पक्षीराज, जिथे हे प्रेतगण निवास करतात ना ते मी तुला सांगतो ऐक. म्हणजे प्रेत कसे होतात ते सांगतात. पहिला, ज्याने छल कपट करून दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं असेल ना, दुसऱ्यावरती द्रोह केला असेल ना, तर हे लोक प्रेत बनतात मृत्यूनंतर. दुसऱ्याचं धन हडपलं असेल, दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं असेल, मेल्याच्या नंतर त्यांना प्रेत योनी प्राप्ती होते. आणि जे लोक नुसतं माझाच पुत्र जन्माला आलाय, माझ्या पुत्रासाठीच कार्य करेल, बाकीच्याच अत्याचार करतात दुसऱ्या मुलांवरती. आणि असं करता करता अनेक प्रकारचं पाप करत राहतात. ते शरीररहित होऊन शरीररहित म्हणजे मेल्याच्या नंतर त्यांना शरीर प्राप्त होत नाही, वायुरूपी शरीर होतात आणि इकडे तिकडे भटकत, प्रेत म्हणून भटकत असतात. आणि भूक आणि ताण, ती पीडा त्यांना सहन करावी लागते, कारण त्यांना पाणी नाही मिळत, असलं तरी पिऊ शकत नाही. त्यांना कोण बघताय समजा, कुठे जाऊन पाणी पिऊ शकतात, कुठे जाऊ शकतात, मिठाईच्या दुकानात तरी मिठाई खाऊ शकत नाही. का? त्यांच्या भाग्यातच नाही, पिऊच शकत नाही. भूक आणि प्याशाने ते तहानेने पीडा सहन करत असतात आणि इकडे तिकडे भटकत असतात. ते काय करतात, प्रेतासाठी जे पितृभागामध्ये म्हणजे पिंडदान वगैरे त्यासाठी अन्न असतं ना, ते पळून नेतात. जे अर्पण केलं असतं ना, आपल्या पितरांसाठी अर्पण केलं असतं ना, ते त्याच्यात हात घालून पळून घेऊन जातात. ते स्वतःसाठी म्हणजे आपण आपल्या पितरांसाठी अर्पण केलं असतं, तिथे येऊन ते पळून घेऊन जातात ते. नंतर आपल्या घरामध्ये येतात, पहिल्या घरामध्ये तिथेच राहतात आणि एका दिवसातून येणारा ताप असतो ना माणसाला, ते जोराचं रूप धारण करतात. ते त्या व्यक्तीला सारखं आजारी करत असतात. आपल्याच घरातल्या व्यक्तीला जिवंत असताना एकदम प्रेम असतं, पण मेल्याच्या नंतर ते आपल्याशी दुष्टतेने वागतात. आणि म्हणजे एक दिवसाने येणार त्याला कधी कधी आपण निमोनिया बोलतो. तर सारखा आजार, बाबा एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण सारखी पिडा लागली आहे, समजायचं प्रेतबाधा आहे. प्रेतबाधा म्हणजे आपले पितर संतुष्ट नाहीत, त्यांना खायला मिळत नाहीये. प्रेतबाधा म्हणजे दुसरं काही नाही, ते उपाशी आहेत, त्यांचं पोट भरलं पाहिजे बस. हे आपण लगेच आता हे ओळखायचं कसं, तर एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे जायचं, बाबा असं जो याच्यातला जाणकार व्यक्ती आहे त्याच्याकडे जायचं आणि सांगायचं, बाबा असे खुणा दिसत आहेत किंवा असे प्रकार घडत आहेत. मग तो जो त्यातला चांगला धार्मिक व्यक्ती आहे तो सांगणार, असा हा प्रकार घडतोय ना, तुम्ही काय करा, तुमच्या पितरांचं व्यवस्थित श्राद्ध करा. तर मग ते हळूहळू वाईट स्वप्न पडायचं सर्व बंद पडतं. जसं आता एकाने मी बोललो ना, मला विचारलं की बाबा हे कशामुळे झालंय, माझं मिसकॅरेज झालंय. तर मी सांगितलं 4 कारणं सांगितलं शास्त्रामध्ये. एक असतो वास्तुदोष, एक असतो पितरांचा दोष, तिसरा असतो आपले पूर्व विगत कर्म आणि आता जे पाप कर्म करतो. आता म्हणजे 4 गोष्टी असतात आपल्या. म्हणजे जे पण असो, सर्वाचं कारण आहे आपलं कर्म, वाईट कर्म. म्हणून मनुष्याने आपलं चांगलं कर्म केलं पाहिजे, बरोबर. पण माणसाला बिना सत्संगाशिवाय चांगलं कर्मही कळणारच नाही. कसं कळणार, कोणी सांगितल्याशिवाय कळणार आहे का? साधू संत सांगतात त्याला की हे चांगलं आणि हे वाईट, हे कोण सांगतात?
शास्त्र सांगतं. तर शास्त्र कोणी बोलतं बाबा शास्त्र, तर शास्त्र वेदे अनंत बोलिला, वेदामध्ये खूप सांगितलंय, पण त्याचा अर्थ कसा काढणार आपण? अर्थ तुकाची केला, काय अर्थ त्याचं? विठ्ठलाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे आणि त्यांचं एकदम निष्ठेने भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. 9 स्टेप सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे मनुष्याला श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा झाल्याच्या नंतर तो अशा श्रद्धाळू लोकांना भेटतो. जसे बाबा आपले सतेज भाटकर प्रभू, आपले पवन प्रभू आहेत, शंकर प्रभू आहेत, विलास प्रभू आहेत, अशा श्रद्धाळू लोकांना भेटल्याच्या नंतर हे श्रद्धाळू लोक काय करतात? टाळ कुटत बसतात शनिवारी. टाळ कुठे? तर टाळ कुटतात कशासाठी? काहीतरी त्याचं कारण आहे ना, की बाबा आपल्या परंपरेतून जेवढे संत होऊन गेले त्यांनी सांगितलं बाबा नित्य प्रती भगवंताच्या समोर कीर्तन केलं पाहिजे. टाळ नसेल तर हाताने तरी वाजवलं पाहिजे. म्हणून ते टाळ कुटतात ना. काही लोक बोलतात हे टाळकुटे आहेत, काही जण बोलतात आहे ना, पण टाळकुट्यांसारखा बुद्धिमान व्यक्ती कोणी नाही आहे जगामध्ये, नाही का तुम्हाला? भगवंतासाठी टाळ वाजवतात. ठीक आहे. तर भक्तांच्या संगतीमध्ये गेलो तिसरी. त्याच्यानंतर हळूहळू आपले दोष आहेत ना, जे पाप कर्म कमी व्हायला लागतात. लगेच होत नाही. इंजेक्शन दिला की लगेच ताप उतरतो का? 3 दिवस लागतं ना. 3 दिवस वात पित्त कफ ते लेवल व्हायला लागतं. आणि नंतर भूक लागते, नाहीतर कडू लागतं सर्व जेवण, नाही ना. पित्त बिघडलं की कडू लागतं जेवण, पोटात जात नाही. तसं ना, जे पाप कर्म केलेले आहेत ना आपले, ते सर्व व्हायला जरा वेळ लागतो. काय होतं? 4थ्या स्टेपला अनर्थ निवृत्ती होते. त्याच्यानंतर काय होते? श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा. काय वाढते? निष्ठा वाढते. तुम्ही त्याला की त्या व्यक्तीला किती अडवण्याचा प्रयत्न करणार, ऐकणार? मी जाणार तिथे सगळं सोडणारच नाही. दिल्लीला बोल तरी जाईल दिल्लीला, पण ऐकणारच नाही. जसे आता आले ना सगळं माताजी एवढ्या लांबून आलेत, वरून आले ना का, त्यांना कळलंय सत्संगाचं महात्म्य आहे खूप, आणि ह्याच्यामध्ये मला लाभ मिळणार. माताजी आले, पावसचे सर्व आले, ओळखचे, का त्यांना माहिती आहे ह्याच्यामध्ये लाभ आहे. येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे, हे काम कोणाचं नव्हे? येऱ्या गबाळ्याचं. संत तुकाराम महाराज बोलतात. ठीक आहे. आता निष्ठा झाली. निष्ठा झाल्याच्या नंतर रुची वाढायला लागते. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची. त्याच्यानंतर रुची म्हणजे आवड निर्माण होते अजून. त्याच्याशिवाय त्याला काय सुचत नाही. जाणार हेच करायला पाहिजे मला. भगवंताविषयी, भगवंत कसे संतुष्ट होणार. मग जो भेटेल त्याला सांगणार असं कर, तसं कर, तसं कर. नवीन नवीन भक्त असतो तो, मग सांगणार असं असं. जसे आमचे सुयोग पाऊस करतो, भेटेल त्याला भक्ती करतात, भक्ती कर, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. का? तर मनामध्ये ती भावना. टाइम आहे ना अजून प्रभूजी? नाही, त्यांना जातात लवकर नाईटला. ऑफरिंग केलं चालेल. मग त्याच्याविषयी आवड निर्माण होते. रुची, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव जागृत होतो मग. आणि नंतर प्रेम. त्याच्यापासून त्याला कोणी असं हलवू शकत नाही. त्या प्रेम स्तरावरती त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. डायरेक्ट होत नाही कोणाला भगवंताचा साक्षात्कार. ह्या 8 स्टेप मध्ये जावं लागतं भक्तांनो. तर आपला आता स्टेप कुठे आहे सांगा? आपण थोडं आपण आत्मज्ञान करा. आपण कुठच्या स्तरावर आहोत? विचार करा, कुठच्या स्तरावर आपण असू? बरेच जण पहिला नाही, पहिल्याचा आपण पार केला, दुसरा पण पार केला, तिसरा पण पार केलाय, तिसऱ्यामध्ये आहोत आपण, पण चौथा पार झालेला नाही भक्तांनो. काय जणांचं झालं असेल, पण चौथा पार केल्याशिवाय 5वा येत नाही, निष्ठा येत नाही. काय जणांनी चौथा पार केला आहे, 5व्यावरती गेलाय, पण तरी पण अजून प्रगती करावी लागते. तर त्याच्यानंतर कुठे भगवंताचं दर्शन होणार आहे? ह्या प्रेम स्तरावर आपल्याला जायला पाहिजे. तर प्रेतांचं कसं असतं ते सांगतो पुढचं. रोग आणि शोक देऊन घरामध्येच राहतात ते, आणि आपल्या घरातील संबंधी जे आहेत ना त्यांना त्रास देत राहतात. कधी कधी तिजरिया जोर बनतात. जोर म्हणजे तापाचा प्रकार आहे. कधी थंडी, कधी असं एवढं की एकदा दोनदा झालं ठीक आहे, पण वर्षाच्या 12 महिने आजार लागलेला आहे. समजायचा हा त्रास आहे. ते उष्ट्या स्थानामध्ये राहतात. कुठे? रात्री भांडी कधी पण धुतल्याशिवाय झोपायचं नाही. बेसिनमध्ये भांडी टाकून ठेवायची नाही. साधी गोष्ट आहे. झाडू कधी कुठेतरी टाकून ठेवायचा नाही, उलटा ठेवायचा नाही झाडू कधी. सांगतो तुम्हाला, हे सर्व दिलेलं आहे. हे साक्षात भगवंत सांगतायत. हे
बोलतात ना, असतील शीते तिथे जमतील भूते, ते उगाच नाही लिहिलेलं आहे ते. असे उष्ट ठेवायचं नाही, कारण उष्ट्या घाडीच्या ठिकाणी ते येतात आणि ते त्रास देत राहतात. कधी कधी शिरोवेदना होते. शिरोवेदना म्हणजे डोकं, विषुचिका, असे अनेक प्रकारच्या रोगांचं रूप धारण करतात. आणि हे दुष्कर्मी प्रेत आपल्या दोषांना प्रवृत्त होऊन आपल्या कुटुंबियांना त्रास देतात. आणि समजा कुटुंबातले चांगले असतील ना, तर कुठच्या दुसऱ्या घरामध्ये घुसतात आणि त्यांना त्रास देतात. कधी कधी नुसतं कुटुंबालाच नाही. तर गरुडजी म्हणतात की भगवंता, हे प्रेत कोणत्या रूपामध्ये राहतात, काय करतात, कोणत्या विधीने त्यांची ओळख करून घ्यायची की बाबा हे त्रास मला प्रेतांपासून होतात की दुसऱ्या कारणाने होतात, हे कसं ओळखायचं. सर्वच प्रेतांपासून होत नाही ना, बाकी वास्तुदोष पण आहेत अजून. एकच नाही, माणसाचा जन्म इथे भोगण्यासाठीच झालाय, इथे सुख मिळणार नाही भक्तांनो. किती प्रयत्न करा एकाच गोष्टीसाठी. समजा प्रेत बाधा गेली, चला नाही दुसरा दोष आहे परत, जरा वास्तुदोष पण घर चांगलं बनवलं तरी पण त्रास होतोय. मग कारण काय? वास्तुदोष पण नाही, पितृदोष पण नाही, मग तिसरं कारण काय? मागचं कर्म आहे ना अजून बाकी, ते झालं. समजा ते पण नाही माझं कर्म चांगलं आहे, मग आता जे कर्म करतोय त्याचं काय? आता कर्म त्याचं नंतर भोगावं लागणारच आहे आणि आता पण भोगावं लागतं. ह्या चारातून वाचलं पाहिजे फक्त न बस. ह्या चारातून वाचलं की आपण एक प्रकारचं सुखी. तरी पूर्ण सुखी पण म्हणता येत नाही. 4 दिवस सुखात गेले की 5व्या दिवशी परत टेन्शन काहीतरी असतं की नाही सांगा प्रत्येकाच्या जीवनात. ते सुख दुःख येत राहणार आहे भक्तांनो, त्यात स्थिर राहायला पाहिजे. तर गरुड जे विचारतात, गरुड भगवंतांना की हे ऋषिकेश, जर माझं तुम्ही कल्याण माझं कल्याण करायची इच्छा असेल तुमच्या मनामध्ये, तर माझा हा मोह दूर करा. कारण कलिकाळामध्ये, या कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रेत बाधा असते, गरुडजी म्हणतात. तर भगवान म्हणतात की हे गरुड, प्रेत होऊन तो प्राणी आपल्या कुळालाच पीडित करतो पहिल्यांदा. अपने कुल को ही पीडित करता है, वह दूसरे कुल के व्यक्ति को तो कोई आपराधिक छिद्र प्राप्त होने पर पीडित देता. म्हणजे दुसऱ्या आपल्या वंशजांना त्रास देतो आणि दुसऱ्या घरामध्ये जर अपवित्रतेचं वातावरण असेल ना तर त्यांना पण देतो कधी कधी, असं सांगतात. त्याच्यानंतर जिवंत असताना तो अतिशय प्रेम करतो आपल्याच्या नंतर, पण मृत्यूच्या नंतर त्याच्यात प्रेम राहत नाही. म्हणून प्रेताला दुष्ट म्हटले. काय म्हटले? दुष्ट म्हटलंय प्रेताला. मृत्यू झाल्याच्या नंतर तो दुष्ट बनतो. जो भगवंताच्या नामाचा जप करतो ना, जो आपल्या अतिथींची पूजा करतो, घरी आलेला पाहुणा असेल त्यांची व्यवस्थित पूजा करतो, जो नेहमी सत्य बोलतो, आणि सत्य पण असं की ते दुसऱ्याला चांगलं वाटेल. कधी कधी बोलतात ना सत्य कडवा होता है ना, पण तो सत्य कडवा, सत्य असं बोलायचं की समोरच्याला कडू जरी असलं ना तर ते गोड असं बोलून बोलायचं. बोलतात ना गोड बोलून खोड बोलतो ना, तसं. पण खोड मोडतोय ना दुसऱ्याचे, हे कळतं कामा नाही, नाहीतर मग त्याच्याप्रती अपराध होतो. बोलताना पण कसं की बाबा समोरच्याला असं हृदयाला आनंद वाटला पाहिजे, हा खरोखर माझं चुकतंय आहे ना. नाहीतर हे समजत नाही, एवढं ओढून ओढून सांगतोय तरी समजत नाही, म्हणजे त्या एखाद्याच्या हृदयाला जाऊन लागणार की अरे काय कुठचे महाराज आणले होते आज सुतेज प्रभूने, आणि काय पण इथे 4 चौघात आमचा अपमान केला, असं होतं कधी कधी आहे ना. असं तर तसं नाही बोलायचं. जे कसं म्हटलंय सत्य बोलायचं, आणि जो प्रिय बोलणारा असेल त्या व्यक्तीला प्रेत पीडा देत नाही. त्या व्यक्तीला इच्छा असते तरी ते पीडा देऊ शकत नाही. जो व्यक्ती सर्व प्रकारच्या धार्मिक क्रियांपासून भ्रष्ट होतो, जो नास्तिक आहे, जो धर्माची निंदा करतो, नेहमी खोटं बोलतो, त्याला प्रेत त्रास देतात. श्लोक पण आहे, सर्व क्रिया परिभ्रष्टो, सर्व धार्मिक क्रियांपासून दूर झालेला आहे. नास्तिको, त्याचा भगवंतावर विश्वास नाही. धर्मनिंदक, धर्माचा प्रचार करणाऱ्यांची निंदा करतात. असत्यवाद निरतो, नेहमी असत्य बोलतो, खोटं बोलतो. नरा प्रेते सपीड्यते, अशा मनुष्याला प्रेत पीडा देतात. समजलं कोणाला पीडा देतात? आणि एखाद्याच्यावर असं दिसत असेल ना तर समजायचं हा आपल्या जीवनात असं चुकीचं वागलंय, त्यालाच पकडतात, कुणालाच नाही ते पकडत. हे तार्श म्हणजे हे गरुड कलियुगामध्ये अपवित्र क्रिया करणारा जो मनुष्य आहे ना त्यालाच प्रेत त्रास देतात. हे काश्यप म्हणजे कश्यप मुनींचा पुत्र गरुड, या संसारामध्ये एकाच माता पित्यांपासून पुत्र उत्पन्न असतात. एक धार्मिक असतो, एक धार्मिक नसतो, है ना. कधी कधी बघा, बहुत से संतानों में से एक सुख का उपभोग करता है, एक सुखी राहतो, एक दुखी राहतो.
असतं ना, कधी एक चांगला श्रीमंत बनत गेलाय आणि एक बिचारा त्याला घरात त्याचं धन पण येत नाही. हा, एकाला संतान असतो, पुत्र असतो, एकाला पुत्र प्राप्ती होत नाही. कधी समजायचं याच्यामध्ये एकाला कोणीतरी प्रेताना त्याला त्रास देत आहे. एका पुत्राला घरामध्ये धनधान्य आहे, एखादा पुत्र मरतो. प्रेत पीडा समजायची. प्रेत दोषाच्या कारणामुळे बंधू बांधवांमध्ये विरोध होतो, भांडणं होतात. हा, पुढे सांगतात प्रेत योनीच्या प्रभावाने मनुष्याला संतान प्राप्ती होत नाही आणि संतान जरी प्राप्त झाली तरी कधी कधी तिचा मृत्यू होतो. हा, प्रेत बाधेच्या कारणामुळे व्यक्ती पशुहीन धनहीन होऊन जातो. पण ह्याचा सोपा उपाय काय माहिती आहे? ह्या सर्वांवरती सोपा उपाय आहे भगवंताची भक्ती. हे सर्व नको घडून घ्यायचं असेल ना तर पूर्ण श्रद्धेने भगवंताची भक्ती करायची. तो व्यक्ती काय म्हटलंय, त्याच्या कुप्रभावाने धनहीन होऊन जातो. त्या प्रेतांच्या प्रभावाने काय होतं, प्रकृतीमध्ये परिवर्तन येतं. तो आपल्या बंधू बांधवांमध्ये शत्रुता करायला लागतो. म्हणजे समोरचा भाऊ किंवा त्याचा नातेवाईक चांगला असले ना तरी त्याच्यामध्ये दोष बघायला लागतो कारण नसताना. जसं उदाहरण, खूप प्रॉब्लेम झाला की एकदम घरातला जरी असला ना त्याला मारायला धावणार लगेच. प्रेत पीडा समजायची. एखाद्याचं ना कामधंदा सुटून जातो अचानक कारण नसतानाही, म्हणजे त्याची जीविका निघून जाते. किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अत्यंत लोभी होतो, प्रत्येक दिवशी त्याच्या घरामध्ये भांडणं असतात. समजायचं प्रेतपीडा आहे का, ते सुखाने जगायला देणारच नाही कारण स्वतः सुखी नाहीत ना. त्यांची इच्छा असते की अरे आम्ही याला जन्म दिला, आम्ही सर्व केला, आता मेला म्हणून तो काय गेला नाही, मेल्याच्या नंतर त्याचं कर्तव्य बाकी आहे, त्याचं शरीर बाकी आहे ना, दुसरं सूक्ष्म शरीर, त्याला भूक ताण आहे. मग ते आपण वार्षिक जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा त्यांना मिळतं. आणि जे श्राद्ध तुम्हाला सांगतो अनुभव करायचा असेल ना, जे श्राद्ध करत नाही ना, तुम्ही माना कर न माना त्याच्या घरात जाऊन बघा परिस्थिती काय असते. ते वरून तुम्हाला गोड दिसणार, आतून नुसता कलह असतो. बघा तुम्ही चेक करून बघा. काही गोष्टी ना तुम्हाला सांगण्यापेक्षा ना स्वतः अनुभव केला गरज असते. बघा ज्या घरात जे श्राद्ध क्रिया करत नाही ना त्यांचं कुटुंब बघा बेकार परिस्थिती असते. भक्तांना हिंदू धर्म सोडा, बाकीचे काही तर करतच नाही, त्यांचं तर जीवनच नको. त्या एरियातून फिरून आलोय भक्तांना मी, असे नाव घेत नाही मी, पण अशा भारतभराच्या फेरीमध्ये ज्या ज्या राज्यातून गेलो ना, जे नास्तिकवादी आहेत ना, काही खरं नसतं त्यांचं, काही नाही. म्हणजे त्यांची वर्तणूक पण चांगली नसते आणि त्यांचं जे आचरण पण चांगले नसतं आणि घरामध्ये कलह असतो. अशा एरियात मी कुरिअरचं काम करायचं पूर्वी, अशा घरामध्ये गेलोय ना, घरात काय म्हणजे तुम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असते. शहरामध्ये बघितलं हे. जे पुरुष आपल्या माता पित्यांची हत्या करतात, देवता आणि ब्राह्मणांची निंदा करतात, त्यांना हत्येचा दोष लागतो. प्रेत पीडा आहे त्यांच्यावरती. नित्यकर्माने दूर होतात, जप जाप होम करत नाहीत. होम तर नाही केलं चालेल पण जप तरी केला पाहिजे कमीत कमी. आता हे काय, हे तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी तुम्ही सर्व पालन करताय, पण आपल्याला हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की ज्या ज्या घरात करत नाही ना त्यांना हे त्रास असतात. आता तुम्ही सर्व करतात, प्रवीणचा भाऊ पण जप तप करतो चांगलं, काही ना काही कारण करतातच आहेत. जो पराय दुसऱ्याचं धन अपहरण करतो ना तो मनुष्य दुःखी राहतो. समजायचं काय, प्रेतबाधा आहे. कधी कधी चांगला पाऊस पडतो तरी पण शेतातून अन्न पिकत नाही. प्रेतबाधा आहे. व्यापार त्याचा व्यवहार नष्ट होऊन जातो, समाजामध्ये कलह उत्पन्न होतो. बापरे, एवढे पॉइंट दिलेत ना, हे सर्व हे समजायचं हे कारण आहे. म्हणजे आपण आपलं कर्तव्य कर्म विसरलो आहे. जसं आपलं पितरांच्या प्रती कर्म असतं, आपल्या देवतांच्या प्रती कर्तव्य असतं, पितरांच्या प्रती कर्तव्य असतं, आपल्या समाजाच्या प्रती कर्तव्य असतं आणि भगवंताच्या प्रती कर्तव्य असतो. हे कर्तव्य सर्व विसरलो ना, कसं बरं सुखाने आपण अपेक्षा करू शकतो. आपल्याला कोणीतरी दिलंय तर आपण पण त्याचं देणं लागतो ना. सांगा, सर्वात जगामध्ये सर्वात दुःखी व्यक्ती कोण आहे सांगा? जगामध्ये सर्वात दुःखी व्यक्ती कोण आहे सांगा? त्याला रात्री झोप लागत नाही. कोण सांगा? कर्जबाजारी व्यक्ती. कोण? कर्जबाजारी व्यक्ती कधीही सुखान झोपत नाही. बघताना बघा, प्रयत्न करा. त्याला असं भले तो कधी बोलून दाखवत नसेल पण मनातून असतं माझं कर्ज कधी फिटेल, कधी फिटेल. आपण सर्वजण कर्जबाजारी आहोत. आपल्याला शरीर कोणी दिलंय? पहिलं तर आपल्या वडिलांनी दिलंय ना, आई वडिलांनी. भगवंताने दिलं बरोबर, भगवंतामुळे शरीर आहे, पण आपल्याला आई वडिलांनी शरीर दिलंय. आई वडिलांना शरीर कोणी दिलंय?
त्यांच्या आई वडिलांनी. त्यांच्या आई वडिलांना शरीर कोणी दिलंय? त्यांच्या आई वडिलांना कोणी दिलंय? हा, म्हणजे झाले वडील, त्याच्यानंतर आजोबा, आजोबाच्या नंतर पंजोबा, नंतर कापड पंजोबा, नंतर मी पंजोबा, नंतर असे करत करत कुठपर्यंत गेलो? ब्रह्मदेव, मनु महाराजांकडे. मनु महाराज नंतर ब्रह्मदेव. त्याच्या आधी माकडाकडे नाही ना गेलो आपण? काय बोलतात, माकडापासून झाले नाही. मनु महाराजांकडे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांकडून साक्षात महाविष्णू भगवंत श्रीकृष्ण, अशी परंपरा आहे. तर आता माझ्या वडिलांनी मला हे देह दिला आहे. माझ्या वडिलांना माझ्या आजोबाने देह दिला आहे. आजोबांना त्यांच्या वडिलांनी दिला आहे. म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांच्या प्रती माझं कर्तव्य आहे ना काहीतरी, आहे की नाही कर्तव्य? त्यांच्या प्रती कर्तव्य काय आहे? त्यांचं श्राद्ध करावं दर वर्षाला पुण्यतिथीच्या दिवशी. समजा पुण्यतिथी माहीत नसेल तर कधी करायचं सांगा? सर्व पितृ अमावस्या दिवशी. हा, तर हे ऑप्शन दिलेले असतात. त्या पितृ पंधरवड्यामध्ये सर्वांचे पितर प्रत्येकाच्या घरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारावर उभे असतात. कुठे? 15 दिवस त्यांना सुट्टी असते वर्षातून एकदा. जसे आपल्याला संडेला सुट्टी असते ना, संडेला सुट्टी कोणी सुरू केली माहिती आहे? काही सांगा माहिती आहे? इंग्रजांनी चालू केली आपल्या भारतामध्ये संडेला सुट्टी. कारण संडेला सर्वजण कुठे जातात? चर्चमध्ये जातात. कुठे? चर्चमध्ये. म्हणून ख्रिश्चन लोकवस्ती जास्त होती बाहेरच्या देशामध्ये आणि ते ख्रिश्चनच जास्त इकडे आले होते, म्हणून त्यांनी संडेला सुट्टी केली. तसं आपल्या पितरांना वर्षातून 15 दिवस सुट्टी असते आणि ते आपल्या दारावर येतात की माझ्या वंशातील, माझ्या कुळातील जे आहेत माझ्यासाठी प्रेमाने पिंडदान आणि माझ्यासाठी श्राद्धान्न देते, श्राद्धेचं अन्न. आणि जर नाही दिलं तर, समजा श्राद्धाने अन्न बनवलं पण ते योग्यचं नाही बनवलं तर खाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जर समजा आपण एखादा टाकलं, त्याच्यामध्ये कुठचं तरी नॉनव्हेज टाकलं त्याच्यामध्ये, बिचारे ते आधी वर्षातून एकदा त्यांना अन्न मिळतं. वर्षातून बनवतो ना आपण इथे एकदा ते, आणि ते त्यात बनवलं ते खाणार नाही. म्हणजे ते झालं परत वर्षभर उपाशी खायले ना, मग ते दोष लागणारच ना. त्या कर्मबंधनातून कोणी सुटू शकत नाही भक्तांनो. म्हणून ते आपण त्यांना त्यांच्या जेवणामध्ये जे पाहिजे तेच दिलं पाहिजे. असं बरेच जण, मला पण, मी आता काही गुजराती समाजामध्ये जातो प्रचाराला, ते बोलतात नाही माझ्यांना बाकी होतं ते ना त्यांना थोडीशी लागायची एवढी. तरी आम्ही दरवर्षी बोलतो 18 वर्ष मी ठेवली. एक माताजी बोलतो 18 वर्ष मी बाटली ठेवायची त्यांच्यासमोर. आणि ते भले गुजराती होते पण त्यांना हे लागायचं थोडंसं. तर तुम्ही कुणातरी व्यक्तीला बोलवून ते आणतो हॉटेलमधून आणि ते ठेवतो मी. समजलं ना काय? ते नॉनव्हेज ठेवते. म्हटलं नाही, तरी घरात त्रास आहे खूप, लग्न होत नाही, काय होत नाही, काहीतरी कारण सांगा ना, काहीतरी बघा ना महाराज आलात तर. काय सांगणार आपण त्याच्यामध्ये? हेच सांगणार की बाबा सात्विक अन्न ठेवा त्यांच्यासाठी आणि बघा प्रयोग थोड्या दिवसातच अनुभव येतो ना रोज लगेच. ते प्रॉब्लेम दूर व्हायला लागतात. काही चमत्कार नाही आहे ह्याला. काय तुम्ही म्हणजे चमत्कारावर जाऊ नका. हे कर्तव्यच आहे आपलं की शास्त्रात दिले त्यांना हे पदार्थ अर्पण करायचे असतात. ठीक आहे, अजून सांगतो पुढे. जो मनुष्य प्रत्यक्ष आणि परोक्ष रूपामध्ये देवतांची निंदा करतो, तीर्थाला जाणाऱ्या व्यक्तींची निंदा करतो, ब्राह्मणांची निंदा करतो, वैष्णवांची निंदा करतो, प्रेत पीडा आहे त्याच्यावर समजून जायची. पुढे स्त्रियांचा गर्भही नष्ट होतो, गर्भपात होतो, कधी कधी रजदर्शन होत नाही, पिरियड्स येत नाहीत, बालकांचा मृत्यू होतो. प्रेतजन्य बाधा समजली चाहिए, म्हणजे समजलं पाहिजे. जो संवत्सरिक श्राद्ध करत नाही, वर्षातून येणारं श्राद्ध करत नाही, प्रेत बाधा समजायचं. खूप दिले तो पॉइंट, एवढे कंटाळा येईल ऐकून तुम्हाला. मग त्याच्यासाठी काय उपाय आहे, काय सांगतात श्रीकृष्ण पुढे सांगतात बघा. हे गरुडजी प्रश्न विचारतात की भगवंता, तर हे प्रेत कोणत्या प्रकारे मुक्त होणार? आता हे मुक्त कसे झाले पाहिजे? आणि ते जर मुक्त झाले तर त्या घरातील कुटुंबांना ही प्रेत बाधा होणार नाही. मग त्याचं लक्षण सांगा. आता या प्रेतांना, त्यांना प्रेतत्वाची प्राप्ती होणार नाही. ते पहिले कसं मृत्यू झालाय, त्याच्यानंतर त्यांचं कार्य व्यवस्थित नाही झालं तर प्रेत होतात, आणि प्रेतच्या नंतर त्याचं कार्य व्यवस्थित झालं तर ते पितर बनतात. कोण बनतात? पितर. आणि पितर बनल्याच्या नंतर जसं आपण व्यवस्थित कार्य इथे करू, संकीर्तन करू, कारण याच्यामध्ये म्हटलंय, याच्यामध्ये ते काय म्हणतात माहिती आहे? हमारे कुल में एक विष्णू भक्त ने जन्म लिया है. काय म्हणतात बघा?
आमच्या कुळामध्ये एका विष्णू भक्ताने जन्म घेतलेला आहे. जसे विष्णू भक्त 2 पुत्र आहेत माताजी प्रभूजींचे, सुतेज प्रभू भाऊ. हा, एका विष्णू भक्ताने जन्म घेतलाय ना, तर हे हमारा इस संसार सागर से उद्धार करेंगे, आमचं या संसार सागरातून उद्धार करणार. हा, म्हणून पितरगण काय करतात, चांगले अरे वा हरी बोल हरी बोल हरी बोल असे टाळ ठोकतात, एकदम नृत्य करायला लागतात की आमच्या ज्यावेळी जन्म झाला ना, समजा सुतेज प्रभू पहिला पुत्र आहे यांचा, ज्यावेळी त्यांना समजतं की हा वैष्णव होणार आहे पुढे, त्यांच्याकडे भूत भविष्य शक्ती असते भगवंताने दिलेली, त्यावेळी ते एकदम आनंदाने नृत्य करतात. आता हे मी माझे शब्द नाहीत, नाही त्यावेळी आमचा हरिकृष्ण सत्संग आहे म्हणून प्रभूजी सांगतात, तसं नाही. आता इथे प्रमाणच आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गरुड पुराणात लिहिलेलंच आहे बघा, तुम्ही नंतर बघू शकता, इथे लिहिलेलं आहे गरुड पुराणामध्ये. हमारे कुल में एक विष्णु भक्त ने जन्म लिया है, यह हमारा इस संसार सागर से उद्धार करेगा. यह सोचकर पितृगण ताल ठोकते हैं और पितामह ताली बजा बजा कर नृत्य करते हैं. पितामह म्हणजे त्या जेवढे पण पितर आहेत ते एकदम अतिशय आनंदाने नृत्य करायला लागतात की आमच्या घरामध्ये विष्णू भक्ताने. आणि विष्णू भक्त काय करणार आहे घरामध्ये, हा विडी फुंकणार आहे का तो, विष्णू भक्त कथा कीर्तन करणार. आणि ज्या ठिकाणी भगवंताच्या कथेचं आयोजन केलं जातं ना, त्या ठिकाणी पितर असं बोलतात, श्लोक सांगितलंय की ते चांगले चांगले पदार्थ त्यांना स्वर्गामध्ये, जिथं पितर लोक आहे ना त्यांना चांगले चांगले पदार्थ, चांगले चांगले पंचपक्वान्न त्यांना खायला मिळतं, ज्या ठिकाणी कथेचं आयोजन केलं जातं. श्लोक पण आहे, त्यामध्ये तुम्हाला दाखवतो, हा वाचून दाखवतो, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. हा, तर सर्वात सोपा उपाय काय आहे, यांच्या घरी आलेलं आहे श्रीमद भागवतम. कोटी जन्म समुत्तेन पुण्य नैवतू लभ्यते. करोडो जन्माचं पुण्य जेव्हा एकत्रित होतं ना, त्यावेळी श्रीमद भागवत हा ग्रंथ आपल्या घरामध्ये येतो. श्रीमद भागवत महात्म्य तुम्हाला सांगतो आता, कारण भागवत आलेलं आहे. भक्तांनो, हे जे श्रीमद भागवतम आहे हा साधारण ग्रंथ समजू नका, की खूप खूप म्हणजे खूप मोठं भाग्य आहे तेव्हा हा ग्रंथ आपल्या घरामध्ये येतो. साधारण पुस्तक त्याला समजायचं नाही, साक्षात भगवंतांचं वाङ्मय स्वरूप आहे ते. हा, मला श्लोक आता मिळत नाही तो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे, तो श्लोक मिळत नाही, परंतु सांगतो तुम्हाला आता वैष्णव या भागवताचं महात्म्य काय आहे. ज्यावेळी घरामध्ये व्यक्ती श्रवण करायला लागतो, हा श्लोकानुसार सांगतो, यावत दिनाने हे पुत्र शास्त्रम भागवतम गृहे तावत. हा श्लोक मिळाला, हा श्लोक मिळाला, जो श्रोतत्व मिळाला बघा समोरच. यावत दिनाने हे पुत्र, हे ब्रह्मदेवाला पुत्र म्हणतायत भगवान नारायण. यावत दिनाने हे पुत्र शास्त्रम भागवतम करो गृहे. कलियुगामध्ये ज्या मनुष्याच्या घरामध्ये हे श्रीमद भागवत शास्त्र आहे, तावत तोपर्यंत पिबंती पितर म्हणजे पितर आपले काय पितात, क्षीरम सर्पिम मधुदकम. ज्या घरामध्ये हे श्रीमद भागवत शास्त्र ज्या व्यक्तीच्या घरामध्ये कलियुगामध्ये आहे, नुसतं घरामध्ये असलं तरी काय बोलतात की त्यांचे पितर दूध, तूप, मध म्हणजे मध आणि विविध चांगले चांगले पदार्थ त्यांना खायला मिळतात नित्यप्रती, जोपर्यंत हे भागवत घरामध्ये आहे. कारण हे भागवत कोण आहे, हे नुसतं कागद नाही आहे, त्याच्यामध्ये जे श्लोक आहेत ना 18,000 श्लोक, हे साक्षात भगवंतांचं स्वरूप, वाङ्मय स्वरूप आहे. अक्षर स्वरूपामध्ये हे भागवत आपल्या घरामध्ये आहे भक्तांनी. आणि ज्याच्या घरामध्ये भागवत नाही त्याला काय म्हटलंय, काय म्हटलंय, चांडाळ. श्लोक सांगतो तुम्हाला, तुम्हाला श्लोक सांगितलेलं बरं, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. कथम स वैष्णवो ज्ञेयः, कथम स वैष्णवो ज्ञेयः, शास्त्रं भागवतं खलु गृहेण तिष्ठते यस्य स्वपच अधिको हि स. ज्याच्या घरामध्ये श्रीमद भागवत शास्त्र नाही त्याला काय म्हटलंय, म्हणजे काय म्हणतात, कथम स वैष्णवो, त्याला वैष्णव कसं म्हणायचं, अर्थात तो वैष्णव
नाहीये. मग कोण आहे तो? श्वपच अधिकोईस. श्वपच म्हणजे कोण आहे? कुत्रा. कुत्र्याचा मांस खाणारा. श्वपच म्हणजे कोण आहे? कुत्रा. मी नाही म्हणत भाऊ, तो कोण आहे? कुत्र्याचं मांस खाणारा कोण आहे? त्याला काय म्हणतात? चांडाळ. काय म्हणतात? पण तो पुढे बोलतात अधिकोईस, म्हणजे चांडाळापेक्षाही तो पुढचा कोण आहे? गया गुजरा नीच आहे. हे नाही म्हणत. म्हणून काय करायचं बाबा? एक जरी श्लोक लिहून जरी ठेवला ना घरात भागवतमचा, तरी हा दोष लागणार नाही. बघा, श्लोकार्थम श्लोकपादम. एक श्लोक अख्खा असला तरी चालेल. समजा भागवतच्या 18,000 श्लोकापैकी एक श्लोक नसेल ना, तर बोलतात श्लोकार्धम. अर्धा श्लोक जरी लिहिला असेल घरामध्ये, पुढे सांगतात या भागवतम गृहे शतशु अत सहस्रेश्च किमन्ये शास्त्र संग्रहे. जर घरामध्ये अख्खा श्लोक नसेल ना भागवतमचा, अर्धा श्लोक जरी असला ना, तरी बोलतात काय बोलतात? अन्य ग्रंथ वाचायची काय आवश्यकता आहे? बस एवढा श्लोक अर्धा असला घरात तरी चालेल, पण तो भागवतमचा असायला पाहिजे. तर भागवतम हे भगवंतांचं शरीर आहे. ये अर्चयंती सदा गेहे शास्त्रम भागवतम नरा. जो मनुष्य कलियुगामध्ये आपल्या घरामध्ये श्रीमद भागवत शास्त्र वाचन करतो, प्रीणितास्तैश्च विबुधा यावत भूत संप्लव. सर्व देवता प्रसन्न झाले घरातले. अलग अलग पूजा करायची आवश्यकता नाही त्यांची. करत असेल तर ठीक आहे, नाही म्हणू शकत नाही, पण अलग अलग पूजा नाही केलं तरी ज्याच्या घरात भागवतम आहे, जो श्रवण करतो ना, सर्व देवता त्याच्या घरावर कृपा करायला येतात. इंद्र देवता म्हणणार याला काय पावसाची कमी नाही, पाणी घरात येणार. बरोबर, वायू देवता पण चांगलं हे करणार. सर्व देवता स्वतःहून त्याची सेवा करायला येतात. जो भागवत वाचतो ना त्याला प्रणाम करतात स्वर्गातून त्या देवता सर्व. ज्यांची आपण पूजा करतो ना त्या सर्व आपल्यावरती काय होतात? अनुकूल होतात. अनुकूल, प्रतिकूल राहत नाही. त्याच्यासाठी कलियुगाचे दोष त्याला त्रास देणार नाही. सर्व देवता अनुकूल होतात ना, त्याला काहीच कमी पडत नाही संसारामध्ये, कसलीच कमी पडत नाही. बघा, जर आता बघा तुमच्या समोर या मी व्यासासनावर बसून छाती ठोकपणे सांगतोय, नेहमी जो श्रीमद भागवतम वाचेल ना त्याच्या जीवनात कसली कमी येणारच नाही. लक्ष्मी देवी प्रसन्न होते, खास प्रसन्न होते. नुसती लक्ष्मीची पूजा करून प्रसन्न होत ना, कारण तिला काय म्हटलंय? सदाचार प्रिय देवी शुक्ल वस्त्रम शुक्ल पुष्पम वरम प्रिय. तिचं नाव आहे सदाचार. तिला सदाचार प्रिय आहे. आणि सदाचारामध्ये पहिलं लक्षण आहे श्रीमद भागवतचं, म्हणजे शास्त्र श्रवण. शास्त्र श्रवण केल्याशिवाय व्यक्ती सदाचारी होऊ शकत नाही. नाहीतर आपल्या घरातला नळ टपकत राहतो. हे सदाचार नाही. नळ टपकत तसं तुमच्या घरातला पैसा कमी होत जातो. जेवढा नळ टपकतोय ना तेवढे तुमचे पैसे बाहेर जात आहेत. कळत नाही तुम्हाला, वाटतं काय तो, आणि दुरुस्त करत नाही. नळ टपकणं बंद करायचा बघताना, सारखा टपकत असेल तर घरात. नाही तर दरवाजाकडे कर्र आवाज येतो दरवाजाला. तेल बिल टाका व्यवस्थित. हे सर्व अशुभ लक्षणं असतात बघताना. छोट्या छोट्या गोष्टी. तर ते तेल वगैरे टाकायचं, कोणाचा आवाज येत असेल लगेच तर तुम्ही करा, त्यात तेल टाका, आवाज असत. नाही तर दरवाजाकडे धडाकणा पडतोय. तर पण हे एक चुकीचं लक्षण आहे. मग ह्या प्रवचनातून ह्या गोष्टी तुम्हाला घरात कळणार आहेत का? ह्या गोष्टी जर तुम्ही वास्तुशास्त्राकडे गेले ना तर 2 तासाचे 10,000 रुपये मागेल. हे सांगायचे किती? 2 तासाचे 10,000 रुपये मागेल. तुम्हाला मी फ्री मध्ये सांगतोय, आहे ना. मग तुम्हाला त्याचा आता लाभ देतोय, पण बोलतात फुकट सांगते त्याला अर्थ नसतो. पैसे देऊन करायला तयार असतात. बरोबर, माझ्याकडे येऊन दे. वास्तुशास्त्रज्ञ माझ्या घरामध्ये आले, किती त्या चला 20 लाखाचं, चला 20,000 देतो घे. पण काय ते सांगायचं तेच काय सांगणार? नळ टपकवायचं नाही, त्या दिशेला देव ठेवायचं. सेम आता मी सांगतो तेच सांगणार आहे तुम्हाला, कारण मी वास्तुशास्त्राचा अभ्यासक आहे. तेच सांगणार ना, पण ते चार्जेस लावणार. पण आज मी भागवताच्या निमित्ताने गरुड पुराण पण सांगतोय आणि हे पण सांगतोय. पण ते पैसे दिल्याच्या नंतर लोक आपल्या जीवनात नाही, त्यांनी सांगितलं असं करायचं. पण आता जेव्हा फ्री सांगितलं जातं ना त्यावेळी त्याचा व्हॅल्यू नसतो. ठीक आहे, पण आपलं कर्तव्य आहे सांगणं. सत्संगी आपण आहोत. झाडू उलटा ठेवायचं नाही, नळ हे करायचं नाही. जास्तीत जास्त टायमिंग झालेलं आहे ना, अजून 10 मिनिटं घेऊ का फक्त? 9:30 पर्यंत घ्यायचं. एक अजून विषय राहिला आहे की प्रभूजीने मला सांगितलं होतं की आत्म्याचा प्रवास कसा होतो ते मी सांगतो तुम्हाला. तर मी काय सांगत होतो, ज्या घरामध्ये विष्णू भक्ताने जन्म घेतलाय ना, त्यामुळे तो जे वैष्णव कार्य करणार, वैष्णव कार्य काय करणार की जेवढं होईल तेवढा तो भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार आपल्या संसारात राहून.
लोक काय म्हणणार, ह्याला काय काय भेटबीट लागलाय, उठला सुटला तिकडे चाललाय, उठला सुटला. पण तो कुठे दारू प्यायला जातोय, हा, की तो परस्त्री संघ करायला जातोय, किंवा तो काय म्हणजे असं फालतू मित्रांच्या संगतामध्ये तिकडे भांडणं करायला जातोय, कुठे जातोय तर वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे ना. मला पण म्हणायचे घरी, अरे बाबा तू झाला तर झाला, भावा तरी वेडा करू नको, मला म्हणायचे, मला बाबाने आई म्हणायचे, तू त्याला तुझी संगत नको लावू, मला म्हणायचे त्याला येडा करू नको. आता भाऊ आहे ना, मला विचारल्याशिवाय काय करणार नाही, त्याला माहिती दादा बरोबर सांगणार कुठे चुकतो ते. हा, आणि घरचे पण काय निर्णय घ्यायचा असेल ना, किंवा गावात कोण आले, गावकार ना आम्ही, गावकार आम्ही गावाचे, तर काय प्रश्न आला ना, बाबा म्हणणार तो आता आला ना पाऊस वरून, कारण मी उठला सुटला पाऊस तर कुठे इकडेच असतो जास्त. हे पाऊसवाली कृपा करतात माझ्यावर, त्यांनी बोलवतात. बाबा तुम्हाला धन्यवाद सर्वांना. तर आलं की त्याला विचारा किंवा फोन तरी करा, पण इकडे फोन लागत नाही, हा प्रॉब्लेम. पावसला किंवा कुठेतरी असतो मी इकडे तिकडे. पण काय प्रश्न आला ना, तर बाबा असे बोलण्यात माझे खूप हुशार आहेत, मीटिंगमध्ये एकदम त्यांचा दम आहे. पण काही आध्यात्मिक प्रश्न समजणार नाही ना सत्संगाशिवाय. भले ते 15 वर्ष सत्संग करतायत, अटेंड करतायत, प्रवचन पण करतात, पण शेवटी गुह्य गोष्टी कळत नाही बिना साधू संघाशिवाय, दीक्षा घेतल्याशिवाय, अनुग्रह घेतल्याशिवाय. तर मग जे अटकतील ते माझ्यासाठी थांबतात. मग मी त्यांना सांगतो, अहंकारानं नाही सांगत, जे आपल्याला जे माहिती आहे तेच सांगणार आपण शास्त्राच्या आधारे. हां ठीक आहे. तर आता आत्म्याचा प्रवास सांगतो कसं जातो ते. हे 13व्या दिवशी काय सांगतात भगवंत, जसा गरुड एका सापाला पकडतो ना, पंजामध्ये आपल्या नखाने पकडतो ना, तसं यमदूत त्या व्यक्तीला पकडतात. बघा त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. जर पुण्यात्मा असेल ना, त्याला असं पकडत नाही, त्याला एकदम आदराने, जसं आपण म्हणतो ना, आता प्रभूजी बॅग घ्यायला आले, चला प्रभूजी आलात ना, म्हणजे यांच्या घरी प्रभूजी येतात, तर प्रभूजी तुमची बॅग द्या, मी वैष्णव सेवा करतो, हे चांगलं लक्षण आहे ना. मग ते बॅग वगैरे मी दिले त्यांना हातामध्ये, तर ते द्यायला लागते, कारण त्यांना त्यांचा तो उत्कर्ष वाढत जातो, पुण्य वाढत जात आहे. त्याचं म्हणा मी महाराजा घेतला म्हणून काय झालं, तसं नाही, तशी भावना नसावी, ॲक्च्युली सेवा द्यायची असते. तसं यमदूत ना त्याला एकदम प्रेमाने घेऊन जातात, आणि ते दिसायला चांगले असतात ते दूध. पण जो पापी असेल ना, त्याला झपाटतात चांगले जरा. आणि ते याच्यात वर्णन केलंय कसं नेतात. जसं माकडाला पकडतात ना जे नाचवणारे आहेत ना, आणि त्याला डांबून घेऊन जातात ना, किंवा गरुड जसं सापाला पकडतो पंजाने, तसे त्याला फरफडत नेतात. चित्र पण आहे बघा इथे, भक्तांनंतर बघा कसं पकडत नेतात ते. हां त्याला घेऊन जातात पुढे. जाताना त्याला किती दिवस चालतो तो, दिवसाला 247 योजन, 247 योजन त्याला चालावं लागतं. आणि 348 दिवसांनी तो यमाच्या संयमनीपुरीला जातो. आणि त्याच्या पुढं एक घर आहे चित्रगुप्ताचं. तर चित्रगुप्ताच्या घरामध्ये काय माहिती आहे का, त्याच्या घराच्या बाजूला एक असं त्याचं पण कंपाऊंड आहे, जसं आपलं कंपाऊंड असतं ना तसं. त्याच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला हे सर्व तिथे आहेत भक्तांनो, वर्णन केले आहेत. प्रभूजी ताप, सर्दी, खोकला, विषुचिका, सन्निपात हे जेवढे आजार आहेत ना, टीबी, हे सर्व मूर्तिमान रूपामध्ये आहेत. आणि तिकडून ते बघतात हा मनुष्य भगवंतासाठी ह्याचा जन्म झालेला आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठी नियम तोडतोय ना, चल आज तू जा त्याच्यावरती. मग त्याला एकाला पाठवणार खाली. हीच प्रेमानंद महाराजांचं लेक्चर पण ऐकतात दिलेलं आहे. हे जे ताप वगैरे आहेत ना, हे ते खाली सोडतात. आणि हे समोर गरुडपुराण आहे माझ्यासमोर, ह्याच्यात दिलेलं आहे. हे चित्रगुप्ताच्या अंडरमध्ये आहेत, ते पाठवतात खाली लगेच. म्हणजे काय असंच येत नाही. आता बघा जास्त जागरण केली तर तिकडून पाठवणार. ह्याने ना ह्याला जागरण करायची गरज नव्हती, केली जागरण ना, चल सर्दी पाठव खाली. आली सर्दी. जागरण केल्यावर सर्दी होते की नाही बघा तुम्ही, नाही होते काय. आणि सर्दी झाल्याच्या नंतर मग परत खोकळा होणार, आणि खोकळा झाला की अंग तापायला लागणार थोडं, आणि मग झोपून जाणार, ताप येणार. मग हे लक्षणं असतात. हे सर्व भगवंतांनी बनवलेले आहेत, ब्रह्मदेवाने बनवले. ते सर्व रोगराई असेच नाही आले, सर्वांचं कारण नाही. मग तुम्ही व्यवस्थित झोपा, बघा ताप येतोय का अचानक. पण एक शरीराचा धर्म आहे, भगवंताने जेव्हा मनुष्य शरीर बनवलं ना, तेव्हा हे रोगराई त्याच्यासाठी तयारीच करून ठेवलेले आहे. ते आधीमध्ये येतच राहणार भक्तांना. किती वाजता झोपायचं? हां झोपायचं तुम्हाला एकदम पक्का टायमिंग आहे ना, जास्तीत जास्त लास्टला 10च्या आधी, 9:30 पर्यंत. खरं तर 9चा टायमिंग आहे झोपायचा. आणि जर तुम्ही तो 9चा किंवा 10चा टायमिंग पुढे गेलात तर तुमचं शरीर बिघडणार, लगेच नाही. तुम्हाला पित्त वाढणार, तुम्हाला कफ वाढणार, हे दुखायला लागणार. काय दुखणार? हे दुखायला लागणार. तुमचं वंगण खराब होऊन जातं. हे वंगण, कारण आतून शरीर वातदोषामुळे सुकायला लागतं. कारण झोप नसला की वात वाढतो शरीरामध्ये.
झोप जर व्यवस्थित नसेल ना, कमीत कमी 7 तास झोपलं पाहिजे. किती? 7 तास. 7 तास. 7 तास तुम्ही झोपलेच पाहिजे. तर तुमचं मळक्रिया जेव्हा पोट साफ होत नाही ना सकाळी, तुम्ही 7 तास झोपलेले नाही आहात. कारण आपल्या ज्या अंतस्रावी ग्रंथी आहे ना, ह्या जरा नरम असायला लागतात. वात वायू वाढलं की शुष्क होतात. शुष्क वाढलं तर तुम्ही किती जोर लावा ते होणारच नाही. हा, मग तुम्ही ते काय घेणार? कायम चूर्ण, माहिती आहे ना, कायम चूर्ण. किंवा दुसरं अजून एक चूर्ण आहे. हे चूर्ण बिर्ण आपले अंतस्रावी ग्रंथींना फेल करून टाकतात भक्तांनी. मग चूर्णाच्या नांदाला न लागतं, त्यापेक्षा आपण व्यवस्थित टायमावर झोपायचं, सात्विक आहार ग्रहण करायचं, भगवंताचं भजन कीर्तन करायचं. ह्याने काय नुकसान होणार आहे का भक्तांना? नामजप. हा, नामजप. नामजपाने काय होतं भक्तांना सांगतो. आपलं ना नामजप करणारा एक तरी व्यक्ती दाखवा ज्याला हार्ट अटॅक आलाय. सांगा, दाखवा मला. जेवढे पण अटॅकवाले आलेत ना, जसं विठ्ठल 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 करा की विठ्ठल विठ्ठल किंवा जे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भगवंताच्या नावामध्ये एक शक्ती आहे ना, की ह्या हृदयाला ना कंपन जातात आणि हृदय त्याचं चांगलं साफ राहतं, त्याला अटॅक येत नाही. अटॅकने मेला असा कुठचाही कृष्ण भक्त अजून तरी सापडला नाही. प्रमाण पाहिजे तुम्हाला ना. नाव जपत एवढं महात्म्य आहे ना, एवढं महात्म्य आहे ना, अटॅक होऊन मरणार नाही तो. त्याच्या स्थितीने मृत्यू म्हणजे जगणार नाही असं पण नाही, म्हणजे मृत्यू येणार प्रत्येकाला, कारण तर प्रत्येकाला मरायचंच आहे एक ना एक दिवस. पण असं त्याचं अकस्मात हे होणार नाही. असं चढून मारतात ना काय काय जण, जाग्यावर शिव्या खात मारतात. तशी परिस्थिती वैष्णवांवरती येत नाही फक्त. आणि असं उदाहरण दिसलं पण नाही कुणाचं. वैष्णवाच्या अशा म्हातार काळामध्ये मृत्यूच्या वेळी बाकीचे येऊन सेवा करतात. बाकीचे त्यांना कुत्रे पण विचारत नाही भक्तांनी. अशी परिस्थिती असते. भगवंत बघतात. एखादा म्हणतो ना, समजा एखाद्याला पुत्र संतान नाही, काही नाही आहे, आणि तो भक्त चांगला आहे ना, हजारो लोक त्याच्या मदतीला असतात. पण एक बोलतो ना मला पुत्र आहे करेल, तोच पुत्र त्याला सोडून जातो. मदत अशा वेळी मदतीला नसतात कधी, जर वैष्णव संघामध्ये नसतील तर. वैष्णव संघाचं फार महत्त्व आहे. फक्त किती, आता 5 मिनिटात जेवढं होईल तेवढं सांगतो. जेव्हा त्याला यमदूत त्याला घेऊन जातात, तर जाताना तो किती 347 योजन चालतो प्रत्येक दिवशी. 348 दिवसामध्ये तो तिथे पोहोचतो. तर जाताना तो 16 ठिकाणी थांबतो. किती ठिकाणी? 16 ठिकाणी तो थांबतो. तर पहिलं ठिकाण आहे ना, त्या ठिकाणाचं नाव आहे याम्यपूर. याम्यपूरवरून त्याला पुढे घेऊन जातात. कितव्या दिवशी? 18व्या दिवशी याम्यपूरला पोहोचतो. कितव्या दिवशी? 18व्या दिवशी. 13व्या दिवशी आपण त्याचं कार्य केलं. 13व्या दिवसातून 18व्या दिवशी तो याम्यपूरला पोहोचतो. कुठच्या नगरामध्ये जातो? ते यमराजाचंच ते नगर आहे. यमराजाचं आता खूप लांब आहे, पण त्याचं ते त्यांच्या अंडरमध्ये आहे. तिथे पुष्पभद्रा नावाची एक नदी आहे. ती एकदम सुंदर आहे. तिथे वटवृक्ष आहे. तिथे त्याला आराम द्यायला थांबवतात. जसं पूर्वी नवरा जायचा चालत तर मध्ये कुठेतरी सावलीस थांबायचा ना, ट्रक वगैरे नव्हतं त्यावेळी. आता ट्रकातून नेतात, कसं नेतात. परंतु जेव्हा जायचे लांब तर आपण थांबतो एखाद्या सावली ठिकाणी. तिथे एक वटवृक्ष आहे, तिथे थांबतात. आणि 18व्या दिवशी इथे काय तुम्ही त्यांच्यासाठी दान केलेलं असतं अन्न श्राद्धाचं, तर ते त्याला तिथे खायला देतात. नाही दिलं तर उपाशी. इथे जर नाही दिला ना, मग त्या प्रत्येक श्राद्धाला जे 12वं श्राद्ध केलं ना, त्याच्यानंतर पुढचं श्राद्ध भटजी काका नसले तरी चालतात. ते आपण घरच्या घरी बनवायचा प्रसाद आणि तो गायला द्यायचा. कोणाला द्यायचा? वैष्णव नसेल तर गायला द्यायचं. कोण कसं बघा, तुम्हाला सांगतो, वैष्णवाला बोलवायचं मेन आहे, ब्राह्मणाला बोलवायचं. पण ब्राह्मण योग्यता नसेल तर एका हरिभक्ताला कोणत्याही जातीचा चालतो, फक्त हरिभक्त पाहिजे. मग तो वारकरी असला तरी चालेल, राम भक्त असला तरी, विष्णू श्रीकृष्ण भक्त. वैष्णव असला पाहिजे ज्याच्या गळ्यामध्ये कंठीची माळ आहे. हे वैष्णवाचं ओळखण्याचं लक्षण. त्याच्या इथे शेंडी असते, गळ्यामध्ये माळ असते आणि तिलक असते. हे वैष्णवाचं ओळखण्याचं हे लक्षण आहे. ठीक आहे. जाणवं असेल ठीक आहे गोष्ट. जाणवं असल्यामुळे वैष्णव पाहिजे असं नाही. पण 3 लक्षणं वैष्णवाचे: कपाळावर तिलक असला पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळा असतो, म्हणजे तो भगवंताचा दासानुदास आहे. आणि इथे शिखा असते. शिखा ठेवा, ज्याला नसेल त्याने शिखा ठेवा. हसायचं नाही, म्हणजे असं नाही समजायचं का लोक म्हणतील शेंडीवाला. शेंडी म्हणजे आपला धर्म आहे भक्तांनो. ठीक आहे. तर वैष्णवाला आपण भोजन द्यायचं. मग ते बरोबर तिकडे पोचता पितरांना जातं. तुम्ही वैष्णवांच्या मुखामध्ये गेला ना, पितरांना जातं.
आणि सांगितलंय आतुर काळामध्ये दान द्यायचं असतं. मग दान काय देतात? व चालण्यासाठी त्याला चप्पल देतात, त्याला सावली मिळण्यासाठी छत्री देतात. मग एखादा म्हणेल त्यांना कुठे दिलं, ह्या आलेल्या व्यक्तीला दिलंय, ह्याला देऊन त्यांना कसं मिळालं, मनात शंका येते ना. हा? तर काय होतं, ते पुण्य होतं. काय होतं? पुण्य. आणि ते पुण्याचा परिणाम आहे ना, त्यांना जसंच्या तसं तिथे प्राप्त होतं, हे इथे सांगतात. आणि ह्याचा अनुभव रामचंद्रांची कथा पण आहे ह्याच्यामध्ये. तिथे त्यांना कसं दर्शन झालं, पितर कसे आले जेवायला, ह्याच्यामध्ये वर्णन आहे. तर पहिल्या दिवशी तो याम्यपूरला, 18व्या दिवशी तिथून सौरीपूरला जातो. आणि सौरीपूर या मार्गामध्ये त्याला ना यमदूत आहेत ना, मुदगराने मारत नेतात, पाठीत झोडत नेतात चांगले त्याला जोरात. तुम्ही ऐकलंय सर्वांनी, पण पुन्हा सांगतो जे ऐकलं नाही त्यांच्यासाठी. काय म्हणतो? विलाप करतो, खूप विलाप करतो की जलाशयो नैव कृतो मया तदा मनुष्य तृप्ते पशुपक्षी तृप्ते गोतृप्ती हेतून न च गोचर कृत शरीर हे निस्तर्यत्वया कृतम. अरे बोलतो की मला चांगलं सुंदर असं माणसाचं शरीर प्राप्त झालं होतं, मनुष्य म्हणून मी जन्माला आलो होतो. परंतु जन्माला येऊन सुद्धा मी काय केलं की पशु पक्ष्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्यासाठी कधी पाण्याची व्यवस्था केली नाही, गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था केली नाही. जे गायींच्या चाऱ्याची जमीन होती त्याच्यावर मी काजूची झाडं लावली, कलमाची झाडं लावली आणि माझा कंपाऊंड करून टाकला. गायींना चरायला जागा ठेवली नाही. ठीक आहे, कंपाऊंड केलं तर केलं, पण गायींसाठी तरी आपण सोडायला जागा ठेवायची. आणि असं म्हणतात ना, ह्याच पुराणामध्ये वर्णन आहे, भविष्य पुराणामध्ये, की एका बाईने काय केलं, जंगलातली राहणारी एकदम म्लेच्छ जातीची बाई, तिने एका मनुष्याच्या खोपडीमध्ये कावळ्याचं मांस शिजवलं. कसलं? कावळ्याचं मांस शिजवलं. आणि एक मनुष्य चालला होता तिथून, आणि त्याच्यावरती ना कुत्रा असतो ना, त्याचं तांबडं त्याने झाकायला ठेवलं होतं. काय कशात शिजवलंय? मनुष्याची कवटी आहे, खाली विस्तव ठेवलेला आहे, आणि त्यात कावळा कापून त्याचं मांस आणि त्याच्यावर कुत्र्याचं तांबडं ठेवलंय झाकण म्हणून. आता हे पदार्थ कसले आहेत हो, पण आपण तिथे बघू तरी का? तो बोलतो हे झाकून कशाला ठेवलंय? तर ती बाई काय बोलते माहित आहे का, की एखादा मनुष्य जो गायीचा जो चराव भूमी असते ना, कुरण आपण त्याला बोलतो, ज्याने हडपलाय ना, अशा मनुष्याचं जर नजर पडली ना माझ्या ह्या पवित्र पदार्थावरती, तर माझा पदार्थ खराब होऊन जाईल. म्हणजे विचार करा, जो गायीच्या चराव भूमी जो घेतो ना, त्याच्यासारखा पापी व्यक्ती कोणी नाही. आणि इथे पण म्हणतो की गायीचं महात्म्य सांगितलंय खूप भक्तांनो. गाय ही असायला पाहिजे, गायची सेवा केली पाहिजे भक्तांनो. तर गायीसाठी मी कधीही त्यांची सुद्धा शांतीसाठी, म्हणजे त्यांच्या भुकेसाठी चाऱ्याची व्यवस्था केलेली नाही. मी कधी गोचर भूमी दान केलेली नाही. जर माझी शक्ती होती थोडी, 1 गुंठा तरी मी दान केले असते ना गायीसाठी, एखाद्या गोशालेसाठी. नाही केलं मी. म्हणून हे शरीरा, तू जसं पाप केलंस ना ते भोग आता तू. असं मग पुढे नेतात. पुढे गेल्याच्या नंतर पुढच्या ठिकाणी जातो, तिथे परत त्याला मुसलाने मारत नेतात. तो बोलतो न नित्यदानम, मी कधी दान केलेलं नाही. न गव्वानिकम, मी कधी गायत्रीचा जप केलेलं नाही 3 टायमाला. पुस्तमचं दत्तम नाही वेदशास्त्र, मी कधी वेदशास्त्र भागवत पुराणासारखे ग्रंथ मी दान केलेले नाही. दान करायचे असतात हे ग्रंथ भक्तांनो. जीवनातून एकदा ठरवा, भले किंमत काय असो, एखाद्या गरीब व्यक्तीला ज्याची खरंच परिस्थिती नाही, मात्र त्याला भक्ती मार्गामध्ये आणि त्याला वाचण्याची इच्छा आहे, अशाला आपण जेव्हा किंमत कमी असते ना, त्यावेळी ते दान करू शकता. एवढी तरी दरिद्र आली नाही की आपण दान करू शकत नाही, एवढी आहे ना. कधीतरी आयुष्यात एकदा तरी आपण दान करू शकतो एखाद्या वैष्णवाला. मी करणार. हरी बोल, दान करणार. असं कधीतरी आपण असं आयुष्यात एकदा दान केलं तर काय कमी होत नाही. भक्तांनो, जेवढे पण मी मुंबईला बघितले, मारवाडी लोक असो, गुजराती लोक असो, जैन लोक असो, मी 3-3 वर्ष त्यांच्यामध्ये राहून आलेलो आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. गुजरात्यांकडे 3 वर्ष होतो, जैनांकडे 3 वर्ष होतो, मारवाड्यांकडे पण काही थोडे दिवस होतो, म्हणजे बुद्धिस्टांकडे पण होतो. म्हणजे सर्व समाजातून फिरून आलोय भक्तांनो. अनुभव सांगतो, ते श्रीमंत काय आहेत ना माहिती आहे ना, दान करतात. तुम्ही मरीन लाईन स्टेशनला जावा, कुठच्या स्टेशनला जावा, एखादा प्याऊ असतो माहिती आहे ना, पाण्याचं ठिकाण, त्याच्यावर धर्मार्थ प्याऊ लिहिलेलं असतं. आणि कोण? ही बेन, ती बेन, सुशीला बेन, हे बेन लिहिलेलं असतं. हे कोण असतात? हे गुजराती लोक. बघा त्यांच्या घरात घर कसं असतं. मी राहिलोय ना 3-3 वर्ष, बघितलंय. दान करण्याने आपलं धन वाढतं.
दान करताना पोटाला चिमटा आला पाहिजे असं दान केलं पाहिजे, प्रभूजी सांगतात. हा? तर समजा दान म्हणजे काय असं बोलतात, ब्रह्मपुराणामध्ये सांगितलंय, जी तुमची वार्षिक उत्पन्न आहे ना त्यातलं 2% तरी तुम्ही धर्म कार्यासाठी दान करा. तुम्हाला असं समजा धार्मिक व्यक्ती दिसला नाही तर गायीसाठी तरी दान करा, काहीतरी चारा आणा, काहीतरी तिच्यासाठी गुळ आणा, पेंड वगैरे आणा. 2% तरी त्या तुमच्या इन्कम मधली करा. नाही जर तुमची प्रगती झाली तर बघा, धन वाढत जातं घरातलं आपलं, आणि ते येतं ना, ते कुठंतरी आजारात जात नाही, कुठंतरी कोर्ट कचेरीत जात नाही, एकदम म्हणजे ते सात्विक घर, ते धन आपल्या घरात टिकून राहतं असं. म्हणून दानाचं खूप महात्म्य आहे. नाही तर तुम्हाला महाराज दानाचं काय सारखं सांगतात, आपल्यासाठी मागतात की काय? तर आपल्याला तुम्हाला सांगतो, हा जो आमचा उद्देश आहे, सांगण्याचा उद्देश आहे ना, हे दान मागण्यासाठी नाही. हे दान तुम्हाला माझ्यासाठी थोडे मागितलंय. तुम्ही गायीसाठी करा, तुम्ही एखाद्या ठिकाणी मंदिरात चाललंय अन्नदान, तिथे अन्नदानासाठी तुम्ही करू शकता. कुठेही भारताच्या कोपऱ्यात तुम्ही कुठेही करू शकता. समजा तीर्थयात्रेला गेला तर तीर्थयात्रा चांगला साधू असेल त्याला तुम्ही दान करू शकता. हा, तर त्यांचं आपलं धन वाढत जातं त्याने. आणि हा मी पण करतो. हा, म्हणजे आता व्यासासनावर सांगतो, मी कुठच्याही तीर्थात गेल्यावर मी स्वतः तिथे यथाशक्ती प्रयत्न करतो मी देण्याचं. कारण मी सांगतोय तर मी पण केलं पाहिजे ना भक्तांना. मी इतक्या वर्ष आलोय करत, त्यामुळे धनाची कमतरता नाही माझ्याकडे कधी. सरळ सरळ सांगतो, माझ्या जीवनात नाही कर्ज काढावं लागलं, पहिल्यांदा लागलं, पण जेव्हा भक्ती मार्गात आल्यापासून हळूहळू लेवल आली. कारण काय, शास्त्र सांगते तसं वागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचे अनुभव आले मला भक्तांनो. आता अनुभव आल्याच्या नंतर व्यक्ती करणारच ना, असं आहे. ठीक आहे. तर मी नित्यदान केलं नाही, मी अन्निक केलं नाही. अन्निक म्हणजे मी गायत्रीचा जप केला नाही. मी कधी वेदशास्त्र ग्रंथ मी दान केले नाहीये. मी कधी पुराण वाचले नाही, उपलब्ध होऊन सुद्धा पुराण ग्रंथ आहेत. न सेवितो अथवा शरीर हे निस्तार यत् त्वया कृतम. तू जसं पाप केलंस ना, हे चांगलं कृत्य केलंस नाही, हा आता मार तू. पुढे सांगतो, पराधीन भूत मम मूर्ख शिरोमणे महता पुण्य योगेन मानुषम लब्धवाहनम. की मोठं खूप खूप पुण्य केल्याच्या नंतर मला माणसासारखं हे पवित्र शरीर मिळालं, मनुष्य शरीर मिळालं. परंतु काय म्हणतात, पराधीन, मी पराधीन आहे आता. तिथे यमदूतांच्या हातामध्ये पराधीन आहे ना, स्वतःचा निर्णय नाही घेऊ शकत. तो निर्णय आता घेऊ शकतो मनुष्य देह असताना, काय करायचं काय नाही करायचं ते. मला मोठं पुण्य केल्याच्या नंतर हे मनुष्याने प्राप्त झाली होती. परंतु मम मूर्ख धीराज, माझ्यासारख्या मूर्खामध्ये महामूर्ख आहे मी. मी पराधीन झालेलो आहे. आणि मी सत्कर्म नाही करू शकलो, म्हणून सत्कर्म आपण केले पाहिजे. मया न दत्तम न उत्तम न हुताशने तयो न तप्तम हिम शैल गौवरे न सेवितम गंगाम अहो महाजलम शरीर हे निस्तार यत् त्वया कृतम. मी कधी दान दिलं नाही. पुन्हा सांगतो, मी कधी दान केलं नाही. कधी मी न हुताशने तपो न तप्तम, मी कधी तपश्चर्या केली नाही. आता आमच्या इथे पवन प्रभू चांगली तप करतात. खरं सांगतो तुम्हाला, तप करायला ना, तप म्हणजे काय की नुसतं जाऊन असं ध्यानस्थ बसून तप नाही होत. तप म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह करणे. काय बोलतात, जसं ते एक टाइम प्रसाद घेतात, वाटलं तर भेटलं चांगलं मस्त खा दाबा, असं नाही, नियमाचं कठोरतेनं पालन करतात, याला तप बोलतात. तर मी कधी तप केलं नाही. मी कधी हिम शैल गौवरे, कधी मी साधूच्या संतांमध्ये कधी हिमालयात गेलो नाही, तिथे मी सत्संग अटेंड केला नाही. न सेवितम गंगाम हो, कधी मी गंगेला गेलो नाही, कधी मी तिथे गंगेमध्ये स्नान केलं नाही. भक्तांनो, बाहेर पण जायला पाहिजे ना. नुसतं वर्षाचे 12 महिने काम असतं का आपल्याला? काम तर केलं पाहिजे, पण वर्षातून एकदा तरी कुठच्या तरी तीर्थस्थानाला जायला पाहिजे. इथे हे सरळ सरळ सांगतोय मी, माझ्या मनाचं काय सांगत नाही. न सेवितम गंगाम हो महाजलम शरीर हे निस्तार यत् त्वया कृतम. भक्तांनो, टायमिंग झालेला आहे. न ज्ञान मार्गो नच योग मार्गो न कर्म मार्गो नच भक्ती मार्ग. नाही कधी ज्ञान मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, न योग मार्ग मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, न कर्म मार्ग, चांगलं कर्म, वाईट कर्म, सकाम कर्म, निष्काम कर्म, सकाम, परत काय बोलतात त्याला, विकर्म, अकर्म. हे काय काय कर्म म्हणजे काय ते समजलंच नाही मला, कारण वैष्णवाच्या संघात बसलोच नाही. कसं कळणार? स्वतःची बुद्धी येते? नाही येऊ शकत, गुरु लागतो. नच भक्ती मार्ग, आणि सर्वात सोपा भक्ती मार्ग. पहिला, भक्ती म्हणजे काय माहित नाही. भक्ती कोणाची करावी माहित नाही. भक्ती करणाऱ्याचं स्वरूप काय
माहीत नाही. भक्तीमध्ये भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काय त्यात उपाययोजना आहेत माहीत नाही. कसं करणार भक्ती? भक्तीसाठी काय मोठे मोठे खर्च करावे लागतात? नाही. म्हणणंच भक्ती मार्ग न साधू संघात. मी साधू संघ केला नाही. काय सांगतात? वैष्णवांचा संघ करायला जावं लागतं. साधू म्हणजे वैष्णव, वैष्णव म्हणजे संत. मग मी संतांना शोधत शोधत जावं लागतं. मी संतांचा संघ केला नाही. किमपि श्रुतमया, मी त्यांच्याकडून कधी ऐकून घेतलं नाही. संत काय सांगणार आहे तुम्हाला? एवढे इन्व्हेस्ट करायचे आता असं सांगणार. मग तुमचा वेळ भक्तीमध्ये इन्व्हेस्ट करायचा हे सांगणार, बरोबर ना? साधू संघ काय? साधू काय सांगणार? तुम्ही आणि नुसतं सांगणार की तुम्ही नुसतं दिवसभर टाळ वाजवत राहा, काम करायची गरज नाही, सर्व ऐकता येणार आहे असं सांगणार साधू नाही. साधू सांगणार काय? प्रपंच करता करता परमार्थ करा हेच सांगणार साधू ना. साधू कधीही, साधू व्यक्ती कधी आळशी असते नाही, कधी आळशी नसते. बाकीच्या कर्मी व्यक्तींपेक्षा साधूंचं काम जास्त असतं, माहितीये का तुम्हाला? हा, ते बाकीचं आपलं घरगुती कार्य पण करायचंय, भक्ती पण कार्य करायचंय, सत्संगाला पण जायचंय, तिथे टायमावर जायचंय, तिथून थोडा उशीर झाला कधी तर येऊन आपलं घरचं कर्तव्य पूर्ण करायचं. किती साधं काम आहे का हे? अरे बाबा, एका व्यक्तीला ना सांगितलं तो ना, त्याला ना दिवसभर मासेमारी करून त्याला ना 2000 रुपये मिळायचे. तर त्याला बोलले मासे मारण्याचं पाप कशाला करतो? काय तुला आयुष्यभरात तुला एकच काम भेटलंय मासे मारण्याचा? काय दुसरा व्यापार नाही आहे कधी? समजा बोलतात नाही, माझा जन्मजात आमच्या पूर्वजांनी पण मासे मारत आले. मासे मारलं तर एखाद्या जीवाला मारलंच बा तुम्ही, हे पापच आहे. पण तुला काय दुसरा व्यापार नाही का? मासे मारण्याशिवाय दुसरा व्यापार नाही आहे? हजारो लाखो धंदे आहेत की ज्याच्यामध्ये पाप कृत्य होत नाही. हा, तर हा पण एक पापाचाच धंदा आहे. हा, तुम्हाला सांगतो, ते भोगावं लागणारच. ठीक आहे, त्यासाठी दुसरा व्यवसाय करायचा. तर एका व्यक्तीने काय ठरवलं, तुला बाबा मासेमारी करून दिवसभरात तुला ना एवढे 2000 मिळत असतील ना, मी तुला 10,000 रुपये देतो, तू एका जागावर बस मी 64 माळांचा जप कर. किती? तुला काय नाही करायचं, हातात माळ घ्यायचं जप करायचं. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. तुला जप कर, तुला जसं जमेल तसं, हळू बोल, फास्ट बोल, कसं बोल, पण देवाचं नाव घे. त्याने आला, जप करायला सुरुवात केल्या. 2000 रुपये 8000 एक्स्ट्रा मिळत आहेत ना, आणि जप करायला सुरुवात केली. एक दिवस कसं तरी काढलं, बोलतो नाही ते माझे मासेच बरे. का? माणसाला सवय लागलेली आहे. 8000 नको, ते आपले मी मासे मारतो 2000 तुम्ही समाधानी आहे. याला काय बोलतात? मूर्खता. काय बोलतात? हा, कर्मामध्ये असल्याशिवाय व्यक्ती करू शकत नाही. जसं आता एकच सांगतो, टायमिंग झालंय. एक होती, 2 मैत्रिणी होत्या, एक होती मासेवाली आणि एक होती माळिनी. हा, तर एक दिवस ना मासेवाली मैत्रीण माळिनीच्या घरी गेली. तर माळीन फुलं, सुगंधी फुलं तिने तिच्या उशाशी झोपायला ठेवलं. आणि ती खारवीन म्हणजे मासे विकणारी, ती झोपली गादीवरती. आणि ना तिला काय झोप येईना. ती बोलते का झोप येत नाही? ते बोलते हा दुर्गंध, ह्याचा दुर्गंध मला सहन होत नाही. ती बोलते चांगली सुगंधी फुलं ठेवले, पण तिला घाण, ते घाण, मासे, वास, तिची सवय झालेली आहे ना, ते घाण तिला सुगंध वाटते, पण सुगंध दुर्गंध वाटते. ते बोलते हे पहिला उचल आधी तुझी घाण बाजूला काढ, त्याशिवाय मला झोप नाही. आणि ते तिला त्या मैत्रिणी बिचाराने, तिला काय वाटतं मच्छर वगैरे चावत असतील काय, नाही बोलते हे ह्याच्यामुळे झोप येत नाही. तिने मग तो पॉट होता ना, भांडा उचलला, बाजूला ठेवला, तेव्हा ती शांत झोपली. कारण तिला अंगाचा ते आधी वास अंगाला त्यांना असतो पुरा, असं आहे. तर कधी कधी काय होतं, आपण किती ओढून सांगू, आपल्या सवय मोडायला कोणी तयार नसतात. पण नाही, तर आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे भक्तांनो. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभूजी यथाशक्ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी खूप आहे, पण आता कधीतरी नेक्स्ट टाइमला नर्सिंग आरती नर्सिंग आरती घ्या प्रभू. सर्व भक्तगणांनी प्रभूजी यांनी खूप मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. भागवत परत गरुड पुराण याबद्दल आपल्याला खूप ज्ञान दिलं आहे. सर्वांनी आचरण करूया, नामजप करूया, कृष्ण सेवा करूया, भक्ती करूया. तर अशीच त्यांची आमच्यावर कृपा राहू दे, आम्हाला असंच त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवते ही विनंती. आणि सर्व भक्तांचे आणि प्रभूजींचा आपण 3 वेळा हरिबोल करूया. नरसिंह आरती करूया. नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय.
प्रहलाद महाराज की जय। श्रीमद् भागवत कथा महामहोत्सव की जय। हरे कृष्ण। प्रोजित आरती करूया। आज भागवत पहिल्यांदा आहे ना। आरती अति पावना पुराण की आरती अति पावना पुराण की भक्ति विधान महापुराण भागवत
हरि गोविंदे नाम ब्राह्मणे वैष्णवे स्वल्पपुण्यराज विश्वासने जायते शरीरा विद्याजाय जोडेंद्रिय दायिका कारमध्ये जीवाजी लोभामाया सुधर्मती लोभामाया सुधर्मती संसारे आठिता कठिन संसारे कृष्ण बड़ा दयामय परिवारे जीवा जाय सर्वसानंद निलोभाय श्री नाम जपाओ श्री राधा कृष्ण गुणगाओ श्री नाम चैतन्य श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम पाटील